नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कशन घ्यायचं आहे प्रश्नांचं विश्लेषण कसं करतात किंवा प्रश्नांचं विश्लेषण कशा पद्धतीनं केलं पाहिजे. ॲक्च्युली हा खूप लोकांच्या मनातील प्रश्न असतो, म्हणजे जो मला खूप दिवसापासून घ्यायचा होता, पण तो काही म्हणजे माझ्या डोक्यातूनच निघून गेलं की याच्यावरती आपण भाष्य केलं पाहिजे. एवढे लेक्चर्स घेतो आपण ह्याला धरून, तर एक लेक्चर ह्याला पण धरून घेतलं गेलं पाहिजे. सो आज तो योगायोग आलेला आहे. मला काही ऑफलाईनच्या माझ्या विद्यार्थिनी होत्या आणि ऑनलाईनमधले पण, की बाबा आमचं सर बेसिकच कच्चं आहे त्या ठिकाणी आणि आम्हाला हे प्रश्नांचं विश्लेषण कसं करायचं आहे. सगळेजण म्हणतात की क्वेश्चन ॲनालिसिस केलं पाहिजे, क्वेश्चन ॲनालिसिस केलं पाहिजे. मार्केटमध्ये पण मोठे मोठे बुक्स अवेलेबल असतात क्वेश्चन ॲनालिसिसचे, आणि दिवसेंदिवस प्रश्नांच्या विश्लेषणाचे वेगवेगळे पुस्तकं यायला लागलेले आहेत मार्केटमध्ये. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये हे क्वेश्चन ॲनालिसिस भानगड काय असते सर, कसं केलं पाहिजे. आता ते असते ना, सगळेजण सांगतात स्मार्ट स्टडी केला पाहिजे, हार्ड स्टडी करू नये. मग तो स्मार्ट स्टडी म्हणजे काय असतो, पण म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर फार कमी लोक देतात. म्हणजे मग हा स्मार्ट स्टडी कशा पद्धतीनं केला जातो. मग हा स्मार्ट स्टडीचाच त्या ठिकाणी एक भाग आहे की प्रश्नांचं विश्लेषण त्या ठिकाणी डेली केलं पाहिजे किंवा 1-2 दिवसाआड तरी ॲटलिस्ट केलं पाहिजे. मग प्रश्नांचं विश्लेषण म्हणजे नेमकं काय, सो आज याच्यावरती आपण सविस्तर भाष्य करणार आहोत. सो तुमच्या मनामध्ये बिलकुल प्रश्न राहणार नाही यानंतर, म्हणजे ह्या सेशन नंतर, की हे प्रश्नांचं विश्लेषण कसं करतात आणि तुमचा ॲक्युरेट ॲप्रोच काय असला पाहिजे, म्हणजे 100% कसा ॲप्रोच असला पाहिजे, सटीक आपण ज्याला म्हणतो. सो ह्याच पद्धतीनं आपण चाललो पाहिजे. नेमकं प्रश्नांचं विश्लेषण म्हणतात कशाला किंवा कशा पद्धतीनं केलं पाहिजे. सो आज याच्यावरती आपण काय करणार आहे, सविस्तर भाष्य करणार आहे. झालं असं की ते एक बॅच लॉन्च केली होती मी, 2 बॅच लॉन्च केल्या होत्या ह्या सिंहावलोकन आणि प्रहार नावाच्या. सो मला एक थोडंसं रिअलाईज झालं की बाबा काही जे म्हणजे मी शिकवतो त्यांना डेडिकेटेडली शिकवतो आणि त्या टॉपिकवरती दुसऱ्या दिवशी जेव्हा मी क्वेश्चन्स घेतो तेव्हा एक 90% पोरांचे बरोबरच येतात म्हणा, 80-90% म्हणावं लागेल, पण 10-20% पोरं हे डेलिबरेटली चुकवतात क्वेश्चन. जे आदल्या दिवशी हजर असणाऱ्यापैकी जे 10-20% पोरं दुसऱ्या दिवशी मला दिसतात, जे रेग्युलर नावं येत राहतात, स्क्रोल होत राहतात, म्हणजे मी जेव्हा त्यांना आन्सर विचारतो ते म्हणजे ते चुकतात, म्हणजे चुकतातच. मग आता मला ती एक गोष्ट रिअलाईज झाली. आता थोड्या वेळाने मी बोलणारच आहे तुमच्याशी. मला ती एक गोष्ट रिअलाईज झाली की यार हे अभ्यास करणं, शिकवणं ही एक वेगळी बाब आहे आणि क्वेश्चन सॉल्विंग करणं किंवा ते जमणं परीक्षेमध्ये, आणि मेन काय तेच महत्त्वाचं आहे ना. जर प्रश्नच नाही जमले तुम्हाला तर तुम्ही ही परीक्षा कशा पद्धतीनं क्रॅक कराल म्हणजे. सो त्यामुळं मग मी हे सेशन घ्यायचं त्या ठिकाणी ठरवलं. मग ॲक्च्युली मला यूट्यूबसाठी म्हणजे हे ऑफलाईनला पण घ्यायचं होतं आणि ऑनलाईनमध्ये प्रहार आणि सिंहावलोकनमध्ये पण कंडक्ट करायचं होतं. पण माझा असा विचार झाला की ओपन टू महाराष्ट्र, आपण ओपन टू ऑल, की बाबा जाऊ द्या खेड्यापाड्यापर्यंत, एकदम ग्रामीण भागापर्यंत हे पोहोचू द्या. आणि एक मेन म्हणजे माझा हेतू काय असतो माहीत आहे का, जसं गाडगे बाबा असायचे ना, लोकांचं प्रबोधन करायचे म्हणजे, आणि प्रबोधन करताना ते म्हणायचे ना की बाबा म्हणजे अशा पद्धतीनं गाईड करायचे ते लोकांना की त्यांना कोणावर डिपेंड राहावं नाही लागलं पाहिजे. माझा तोच इथं प्रामाणिक ॲटिट्यूड आहे की बाबा तुम्हाला कोणावरती डिपेंड नाही राहावं लागलं पाहिजे, म्हणजे तुमची डिपेंडन्सी कमी झाली पाहिजे. किंवा जे असे मुलं आहेत जे त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीनं क्लास लावू शकत नाही, पण त्यांचं स्वप्न असते अधिकारी बनण्याचं किंवा स्वतःची परिस्थिती बदलवण्याचं, तर मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये त्यांनाही या गोष्टीची डायरेक्ट हेल्प झाली पाहिजे की असं काय करावं लागते सर, की आजच्या युगामध्ये, म्हणजे आधीचे सर्कमस्टन्सेस वेगळे होते बरं का पोरांनो. म्हणजे आजपासून जर तुम्ही 10 किंवा 15 वर्षापूर्वी जर पाहिलं तर एकदम असं असायचं की बाबा सत्यशोधक समाजाची स्थापना, म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो 2008 मध्ये वगैरे, आणि तेव्हा ॲक्च्युली मी म्हणजे माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर माझ्या बाबांनी, मी 10वीत असतानाच मला राज्यसेवेचा त्यावेळेसचा पेपर आणून दाखवला होता म्हणजे, आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न असायचे ते एवढे सोपे असायचे की लोकहितवादी कोणाला म्हणतात, सत्यशोधक समाजाची स्थापना, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष कोण, असे प्रश्न होता म्हणजे एकदा त्या PSIच्या पेपरमध्ये. पूर्णांकाच्या बेरजावजाबाक्या, दशांशाच्या बेरजावजाबाक्या, घातांकाच्या नियमावरती एकदम सोपे प्रश्न असायचे. त्यामुळं त्या काळात असं होतं की प्रश्नाच्या विश्लेषणाला, क्वेश्चन ॲनालिसिसला तेवढं महत्त्व नव्हतं. का, पाठांतर करून जायचं, त्याच्या आधारावरती राज्यसेवा द्यायची, कंबाईन द्यायची. पण आता तसं नाही आहे. आताचं जर तुम्ही हा कालखंड पाहिला मागच्या 3-4 वर्षातला, की तुम्ही पुस्तकं कितीही करून जा, म्हणजे कितीही चांगला तुमच्या पुस्तकावरती कमांड आहे, नॉलेज तुम्हाला एकदम भरभरून आहे, म्हणजे तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहे, पण तुमचं सिलेक्शन होत नाही म्हणजे त्याच्यात परीक्षेमध्ये. आणि असा एखादा पोट्टा ज्याला काही माहीत नाही, आत्ताच आलेला आहे तो पाठीमागणं, आत्ता प्रिपरेशन सुरू केलेलं 1-1.5 वर्षापूर्वी, तो येतो पोस्ट काढून चालला जातो.
आपण त्याच्याकडे पाहतच राहतो, म्हणजे की बाबा कसं काय, मी तर एवढे दिवस झाले प्रिपरेशन करतोय, हा तर आलाही माझ्या मागून पोस्टे काढले आणि निघून पण गेला. सो त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की जे लोक कमी वेळात सिलेक्ट होतात किंवा कमी वेळात सिलेक्ट होण्याचा हा सर्वात मोठा मूलमंत्रच आहे की तुमचं प्रश्नांचं विश्लेषण स्ट्रॉंग असलं पाहिजे. म्हणजे काही पोरं तर एवढे तरबेज बनतात प्रॅक्टिस करून करून ह्या गोष्टीची की काय येणार आहे याचं पण ते जजमेंट घ्यायला लागतात. की जर 2021 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारला, 2022 मध्ये ह्या पद्धतीनं तो प्रश्न विचारला किंवा 2023 मध्ये ह्या पद्धतीनं तो प्रश्न विचारला, तर आता 2024 मध्ये कशा पद्धतीनं पडू शकतो, एवढं त्याचं त्या ठिकाणी त्या प्रश्नावरती कमांड चांगली बनून जाते. आणि त्यामध्ये आता मी बोलणारच आहे, सविस्तर बोलणार आहे. म्हणजे आता हे मुद्दे रिव्हील करण्यापेक्षा मी काय करतो, सिस्टमॅटिकली जाऊ आपण आणि एक एक मुद्द्यावरती फोकस करायला सुरुवात करू, जेणेकरून काय होईल की तुम्हाला पण त्या गोष्टीची हेल्प होईल. ह्या 2 टेस्ट सिरीज आहे आपल्या अकॅडमीने सुरू केलेल्या आहेत. एक राज्यसेवेची टेस्ट सिरीज आहे आणि संयुक्त पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज आहे. कंबाईनची एक टेस्ट सिरीज आहे आणि नागरी सेवेची म्हणजे राज्यसेवेची आहे. राज्यसेवेची सुरू झालेली आहे 21 जानेवारीपासून. सो तुम्ही नक्की जॉईन करू शकता, तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होईल याच्यामध्ये. विथ एक्सप्लेनेशन आहे आणि ही पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ही सुरू होणार आहे. 24 फेब्रुवारीपासून कंबाईनसाठी पण टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. तुम्ही याच्यामध्ये नोंदणी करू शकता. ह्याच्याबद्दल तर मी बोललेलोच आहे. मी प्रश्न नंतर समजावून सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने विश्लेषण करायचं. त्याच्या आधी मी काही गोष्टी बोलतो जेणेकरून एकदम नवीन कॅन्डिडेट जे आहे प्रिपरेशन करणारे, सो त्यांना हेल्प होईल. डायरेक्ट मुद्द्यात हात घातल्यापेक्षा आपण बेसिकपासून फाउंडेशनपासून असं समजू की तुम्हाला शून्य माहिती आहे आणि तुम्हाला आता करायचं आहे, म्हणजे सर करून दाखवायचं आहे आपल्याला. सो त्यांच्यासाठी एकदम बेसिकपासून जाऊ की बाबा हे प्रश्नाचं विश्लेषण का बरं आवश्यक असते आणि नंतर शेवटी आपण डिस्कस करू की प्रश्नाचं विश्लेषण एक्झॅक्टली कसं करतात किंवा काय एक्सपेक्ट आहे तुमच्याकडनं. म्हणजे आणि जे तुमचे फाल्स किंवा चुकीचे समज आहे. आता भरपूरदा काय होते मार्केटमध्ये वेगवेगळे पुस्तकं अवेलेबल असतात. प्रॉब्लेम का बरं होत आहे, सो वेगवेगळ्या शिक्षकांचे वेगवेगळे मार्केटमध्ये विश्लेषणाचे पुस्तक हे असतात आणि ते 100% तुम्हाला सांगतात की या पुस्तकावरती म्हणजे कशा पद्धतीने हे पुस्तक चांगलं आहे किंवा कशा पद्धतीनं हे आहे. आणि त्याच्यामुळं काय होतात की आपल्याला असं वाटायला लागते की प्रश्नांचं विश्लेषण म्हणजे पुस्तकं घेणे आणि त्यातले प्रश्न वाचणे, जे येत नाही ते पाठ करणे म्हणजे. सो असा हा गोड गैरसमज आपला बनलेला आहे प्रश्नाचं विश्लेषण. सो नाही, प्रश्नाचं विश्लेषण करणे किंवा ॲनालिसिस करणे हा फॅक्टर टोटली डिफरंट आहे आणि तो खूप इंटेलेक्च्युअल आहे म्हणजे, आणि तुमच्या मेंदूचा जबरदस्त विकास करणारा आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं. सो आपण त्याच्याबद्दल काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. म्हणजे जे तुमच्या मनामध्ये गैरसमज आहे किंवा निर्माण करण्यात आलेले आहे की बाबा प्रश्नाचं विश्लेषण असंच करतात. भरपूरदा अशी मुलं असतात अभ्यासिकेमध्ये की ज्यांना स्वतःलाच माहिती नसतंय, पण ते काहीतरी सांगायचं म्हणून बाबा मी सिनियर आहे तुमचा, मग काहीतरी सांगायचं म्हणून प्रश्नाचं विश्लेषण असं करतात. सो असं काहीतरी सांगून काय करतो, दिशाभूल त्या ठिकाणी आपली होते. सो ती होऊ नये म्हणून मी तुम्हाला सिस्टमॅटिकली आणि तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटेल सो अशा पद्धतीनंच आपण पुढे जाणार आहोत. आपण अशा मुद्द्यात हात घातलेला आहोत म्हणजे जो मुद्दा एकदम शेवटी आहे, जो डायरेक्ट तुम्हाला पोस्ट मिळवून देऊ शकतो आणि ते पण कमी वेळामध्ये. सो याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, आता सर्वात पहिल्यांदा क्वेश्चन ॲनालिसिस का बरं महत्त्वाचे असते. एक एक मुद्दा मी लिहिलेला आहे इथं, मला जसे आठवतात सगळे मी लिहून काढलेले आहे. मी एक एक मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की का बरं सागर सर प्रश्नांचं विश्लेषण तुम्ही लेक्चर घेता, हे खरंच एवढं महत्त्वाचं असते का किंवा काय आहे म्हणजे ही संकल्पना. आता मी इथं लिहिलेलं आहे की एखादा उत्तम योद्धा आहे, म्हणजे आपल्या केसमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा, UPSC म्हणा, राज्यसेवा म्हणा किंवा कंबाईनची तयार करणारा म्हणा. सो एखादा योद्धा आहे किंवा आणखी सरळ सेवेची भरती तयार करणारा योद्धा आहे. सो त्याचा सगळाच अभ्यास झालेला आहे, म्हणजे तो उत्तम योद्धा आहे. कशामध्ये, प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये उत्तम आहे तो. अभ्यास त्याला काहीही विचारा, बरोबर. मी म्हटलं ना, माझे अनेक मित्र होते म्हणजे सो ज्यांना सगळंच पाठ असायचं. टमाट्यात काय आहे, मी म्हटलं ना तुम्हाला, चिंचेमध्ये काय, कोणता ॲसिड असते चिंचेत, ते मुंगीचा चावा असतो, मग त्याच्यामध्ये कोणतं असते, मिथेनॉइक ॲसिड असते की फॉर्मिक ॲसिड असते की दोन्ही असते, म्हणजे तर ते पूर्ण सांगायचे. त्यांना ना मिथेनॉइक ॲसिड माहिती असायचं ना फॉर्मिक ॲसिड माहीत असायचं, किंवा ही भानगड काय आहे, ॲसिड ही भानगड काय, हे काहीच माहीत नसायचं. पाठ मात्र सगळंच असायचं त्यांना, की टार्टारिक ॲसिड असते चिंचेमध्ये किंवा फॉर्मिक किंवा तुमचं मिथेनॉइक ॲसिड असते तुमच्या मुंगीच्या चाव्यामध्ये, विनेगरमध्ये, असं सगळं पाठ असायचं विज्ञानाचं. त्याच्यानंतर पॉलिटीचे आर्टिकल पाठ असायचे. सो तो जो ट्रेंड होता म्हणजे, तर ते उत्तम होते लोक, पण ते कुणीच परीक्षेत जेवढा परफॉर्म करायला पाहिजे किंवा
पास व्हायला पाहिजे. सो त्यांना पोस्ट मिळालेली नाही आहे. म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं जाणवलं की बाबा अभ्यासच करणे किंवा सगळंच माहिती असणे हे सफिशियंट नाही आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं. मग काय महत्त्वाची गोष्ट आहे? सो महत्त्वाची गोष्ट आहे क्वेश्चन ॲनालिसिस. हे पण तुमचं असणं गरजेचं आहे. बरोबर, आपण म्हणतो ना इंटेलेक्च्युअल पोर ही एक्झाम लवकर पास करतात, काही लोकांना कमी वेळात मिळते. मग ही कमी वेळात मिळण्यासाठीच क्वेश्चन ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. कारण एखादा उत्तम योद्धा असणे म्हणजे सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला असणे आणि रणांगणात तलवार गाजवणे, येतं लक्षात. योद्ध्याच्या बाबतीमध्ये रणांगणात तलवार गाजवणे याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. येतं लक्षात. एक मूवी आला होता मला अचानक असं आठवते, मूवीज मध्ये मला आठवते एक सलमान खानचा मूवी होता तो. त्याच्यामध्ये मला असं वाटते त्याच्यात राधे नाव असते बा त्याचं, आणि मला मूवीचं नाव आठवत नाही आता, मी विसरून गेलो. माझा आवडत्या मूवीपैकी आय थिंक एक होता तो. आणि त्याच्यामध्ये आहे ना तो की त्याच्यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टरचा रोल दाखवलेला आहे. कोणाला? तो मांजरेकर असतो त्याच्यामध्ये, आणि मांजरेकरला पोलीस इन्स्पेक्टरचा हे असतो. आणि तो येतो एकदम त्याच्यापुढे एक कॉन्स्टेबल एकदम उभा राहतो कॉन्स्टेबल, आणि म्हणतो साहेब मी गोल्ड मेडल आहे म्हणते शूटिंगमध्ये, आणि मी टॉपचा आहे, मला देशासाठी खूप काही करायचं आहे. मग तो काय करतो, त्याच्या हातात बंदूक देतो आणि म्हणतो चल, डोक्यावरती काहीतरी ठेवतो वाटते बॉटल ठेवतो तो, आणि चल फायर कर म्हणतो तो, किंवा डोक्यावर फायर करायला लावतो त्याला. आणि नंतर आणखी एक शिशी ठेवतो तिथं, त्याच्यावर फायर करा, पण त्याला जमत नाही ते, तो म्हणजे निशाणा लावू शकत नाही म्हणजे त्याच्यावरती. मग तो फरक आहे. तुम्ही भारी आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, याचं लक्षात, तुम्ही तज्ज्ञ आहेत, टॅलेंटेड आहेत, पण याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की रणांगणात तुम्ही वेळेवरती काय गाजवू शकाल, तलवार गाजवू शकाल. म्हणजे परीक्षेत तुम्ही परफॉर्म करालच का याची गॅरंटी नाही आहे. मग परफॉर्म करण्यासाठी काय करायला पाहिजे? प्रत्येक वेळेस युद्धात जायला पाहिजे, प्रत्येक वेळेस एक्झाम्स द्यायला पाहिजे, प्रत्येक वेळेस मग नापास व्हायला पाहिजे? सो नाही, येतं लक्षामध्ये. सो त्या एक्झामसारखं वातावरण आपण आपल्या अभ्यासिकेमध्ये आपल्या घरी पण त्या ठिकाणी तयार करू शकतो. सो त्यासाठीच हे लेक्चर आहे म्हणजे आजचं. हे तर तुमची फॅक्ट क्लिअर असली पाहिजे. येतं लक्षात की मी एवढा अभ्यास केला पण यार MPSC होऊ शकलो नाही. सो त्याचं मेन कारण काय असते पोरांनो? हे जे पोरं बोलतात खूप सारे लोक की माझा एवढा अभ्यास होऊन पण झालं नाही, ॲक्च्युली खरंच तेवढा अभ्यास करायची मुळात गरजच नव्हती. ज्या गोष्टीची गरज होती म्हणजे जिथं तू फोकस करायला पाहिजे होतं, म्हणजे आपण जर समजा आता थोडंसं या भाषेमध्ये बोलतो म्हटलं, या भाषेमध्ये जर बोलतो म्हटलं की बाबा तुम्ही अभ्यास करून गेले एवढा, बरोबर, आणि असे क्वेश्चन विचारले चाललेले आहे. म्हणजे तुमच्या नोंदमधले काही क्वेश्चन आहे, म्हणजे एवढा तुमचा हा अभ्यास आहे, मी इथं अभ्यास लिहितो, हा तुमचा पूर्ण अभ्यास आहे. आणि हे विचारले जाणारे प्रश्न काही तुमच्या कवेच्या बाहेर आहेत प्रश्न, काही कवेत येणारे आहे, पण ह्या प्रश्नाच्या आधारावरती तुम्ही पास होत नाही आहे. पण तुम्ही हा जो केलेला अभ्यास आहे हा पूर्ण म्हणजे तो कामात येताना दिसत नाही आपल्याला. एवढा सारा अभ्यास आपण म्हणतो यार मी एवढा अभ्यास केला तरी एक्झामने असे प्रश्न विचारले आणि मी नापास झालो, मला एवढ्याच प्रश्नाचे उत्तर जमले परीक्षेत, मी नापास झालो. जर असं शक्य असलं असतं पोरांनो की बाबा परीक्षा जे विचारते आहे तेवढाच जर आपल्याला अभ्यास करता आला तर, तेवढ्याच फॅक्ट्स आपल्याला जर पाठ असल्या असलं तर, सो हे जाणून घेण्यासाठी, हे कळण्यासाठी हे प्रश्नांचं विश्लेषण फार महत्त्वाचं आहे. आणि प्रश्नांचं विश्लेषण म्हणजे परत एकदा सांगतो, मार्केटमधून रेडीमेड पुस्तकं आणून कोणीतरी आपल्याला दिलेलं आहे रेडीमेड स्पष्टीकरण, सो त्यानं ते पॉसिबल होत नाही. कसं ते पण मी समजावून सांगतो तुम्हाला, किंवा ते पुस्तकं जर तुम्ही घेतले असतील तर त्यासाठी ते कशासाठी उत्तम आहे हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, पुढे जाऊया आपण. लक्षात घ्या, पुस्तक वाचणे येतं लक्षामध्ये. दुसरं, अभ्यास करणे आणि प्रश्न सोडवणे, ह्या 3 गोष्टी पूर्ण डिफरंट आहेत. मी जे तुम्हाला म्हटलं ना, माझ्या काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत मला प्रहार आणि त्या सिंहावलोकन बॅचमध्ये मला जाणवलं म्हणजे की बाबा आता सर्वात वाह्यात प्रकार किंवा वर्स्ट प्रकार हा आहे पुस्तक वाचणे. दिवसाचे पानं 70 वाचले, 80 पानं वाचले, 50 पानं वाचले आणि आउटपुट काहीच नाही, दिवसावर दिवस निघून जातात म्हणजे आउटपुट काहीच नाही. हा फार भीषण प्रकार आहे पुस्तक वाचणे. जर तुम्ही ह्याच्यातून जात असाल, मी ह्याच्यावरती काय करतो, आजचं लेक्चर ह्याच्यावरती नाही, पुस्तक वाचणे किंवा अभ्यास करणे ह्या गोष्टीवरती नाही आहे म्हणजे हे आजचं लेक्चर, त्यामुळे मी ह्याच्यावरती जास्त भाष्य करत नाही. सो हे पण लक्षात घ्या, फक्त पुस्तक वाचणे, त्याचा अभ्यास करणे येतं लक्षात, किंवा लेक्चर करणे, आणि तिसरा जो महत्त्वाचा फॅक्टर आहे मला ज्याच्याबद्दल बोलायचं आहे, बरोबर, सो प्रश्न सोडवणे येतं लक्षामध्ये, की ज्याच्यावरती तुमचा सर्वात जोरदार प्रहार असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे आहे तुमचा जो अभ्यास आहे, आता मी तर म्हणतो पुस्तक वाचण्यावर भरच देऊ नका. माझं म्हणणं आहे जर 50% तुम्ही अभ्यास करण्यावरती भर देत असाल तर 50% तुमचा जो वेटेज आहे हे प्रश्न सोडवण्याला असले पाहिजे. हा असा मुद्दा आहे प्रश्न सोडवणे की स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वात जोरदार प्रहार प्रश्न सोडवण्यावर असायला पाहिजे, पण त्यांचा सर्वात वीक प्रहारच याच्यावरती असतो. म्हणजे त्याला ते यांचं
त्याचं महत्त्व पण नसते त्यांना आणि ते करताना पण दिसत नाही, म्हणून आजचं लेक्चर आहे. पुढं भरपूर विद्यार्थी अभ्यासात खूप चांगले असतात पण प्रत्येक वेळी परीक्षेत मार बसतो त्यांना. सो ते याच्याचमुळं की प्रश्नांचं विश्लेषण किंवा प्रश्न सोडवण्यामध्ये ते कमी पडतात. क्वेश्चन ॲनालिसिस केल्यामुळं काय साध्य होणार आहे आपल्याला, सो त्याबद्दल आपण भाष्य करू. आपण अभ्यास व्यवस्थित करतोय की नाही. हां, आता बघा प्रश्न मी हे सांगितलं की सर्वात पहिल्यांदा का बरं महत्त्वाचे आहे. सो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की काय चुका होतात, का बरं मुलं नापास होतात परीक्षेमध्ये आणि ह्याचं महत्त्व काय आहे प्रश्न सोडवण्याचं, की सर्वात जास्त प्रहार याच्यावरतीच असायला पाहिजे. आता आपल्याला याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे की काय नेमकं साध्य होणार आहे क्वेश्चन ॲनालिसिसमुळं आणि कशा पद्धतीनं करायचं त्याबद्दल पण आपण भाष्य करू. आपण अभ्यास व्यवस्थित करतोय. आता बघा मी म्हटलं ना, खूप सारे मुलं हे फक्त वाचन करत असतात, अभ्यास करत नाही त्या गोष्टीचा. मग आता त्याच्यात भरपूर प्रश्न निघू शकतात की बाबा मग अभ्यास करायचा कसा, कोणत्या वेनी गेलं पाहिजे, मी चाललोय तो वे बरोबर आहे की नाही. सो ह्याच्यासाठी सर्वात भारी गाईड आणि गुरु तुमच्यासाठी बनू शकतो तो म्हणजे क्वेश्चन सॉल्विंग. जेव्हा तुम्ही एखाद्या टॉपिकचा अभ्यास करता, कुठला पण टॉपिक घ्या, समजा आता आपण आज जो डिस्कस करणार 1857चा रिव्हॉल्ट, 1857चा उठाव. आता त्याच्यात 1857च्या आता उठाव जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा 1857च्या उठावाची कारण, 1857चा उठाव कुठं कुठं झाला होता, तो ब्रिटिशांनी कशा पद्धतीने दडपून टाकला आणि त्या 1857च्या उठावावर लिहिल्या गेलेली पुस्तकं, त्याच्यावरती गेलेले कमेंट्स, येतं लक्षात. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो किंवा त्यावेळेस परिस्थिती कशी निर्माण झाली होती आणि महाराष्ट्रातील 1857चा उठाव. बरं ठीक आहे, केला आपण, परंतु मग हे जे आपण प्रिपेअर केलेलं आहे मोस्ट ऑफ द बुक्समध्ये जे दिलेलं असते ते सफिशियंट आहे खरंच परीक्षेच्या दृष्टीनं ते माहीत नाही. मी केलं आहे बाबा, पण ठीक आहे त्याच्यावरती सोपा जर प्रश्न आला परीक्षेमध्ये तर माझं जमून जाईल. जर सोपं विचारलं किंवा कानपूरच्या बंडाचं नेतृत्व कोणी केलं, तुम्ही नानासाहेब सांगून दिलं. लखनौच्या बंडाचं नेतृत्व कोणी केलं आणि मग त्याच्यावर तुम्ही उत्तर देऊन दिलं की राणी बेगम हजरत महल उत्तर देऊन दिलं. आणि थोडा जरी ऑडमध्ये क्वेश्चन गेला की बाबा खालीलपैकी अवध म्हणू शकतो आपण त्याला, किंवा खालीलपैकी अयोध्येच्या बंडाचं, तेव्हा त्याला फैजाबाद म्हणायचं, फैजाबादच्या बंडाचं नेतृत्व कोणी केलं, मग अशा वेळेस मात्र दांडी उडते आपली. किंवा तुम्हाला जर विचारलं की औरंगाबादच्या बंडाचं नेतृत्व कोणी केलं, नागपूरच्या बंडाचं नेतृत्व कोणी केलं, मग त्यावेळेस दांडी उडते. आपल्याला मोजकेच कॅरेक्टर माहिती असतात की बाबा एखादा रंगो बापूजी गुप्ते माहिती असतो, खूप झालं तर खूपच चांगला असेल तर मग ते इथं झालेले आपल्या नाशिकमध्ये झालेले भगवंतराव पाळेकरांचं बंड असू द्या किंवा बाकीचे जमखिंडीचे बेरड असू द्या, असं थोडंफार एक्स्ट्रा. पण त्याच्या ऑडमध्ये जर क्वेश्चन गेला तर आपला तो टॅकलच होत नाही. आणि तुमच्या माहितीच तो ह्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहे, सोपी स्टेज, त्याच्यावरून टफवाली स्टेज आणि त्याच्यावरून टफवाली स्टेज, आयोग त्याच्याही पलीकडे गेलेला आहे. सो ते आता असे कॅरेक्टर शोधून काढायला लागलं 1857च्या उठावातले, जे तुम्ही कधी आयुष्यात वाचले नसतील ना, आयुष्यात पुस्तकात दिलेले आहे. आता थोड्या वेळाने मी तुम्हाला ते विथ प्रूफ सांगतो, म्हणजे त्याचं तुम्हाला नेटवर पण रेफरन्स मिळणार नाही, शोधून दाखवा तुम्ही. मग सर असे प्रश्न कसे टॅकल करायचे, कसे सोडवले पाहिजे, मग हे ॲटलिस्ट तुम्हाला हे सोडवणं तर लांबची गोष्ट राहिली, मी त्याच्यावरती पण बोलतो, तुम्हाला भाष्य करतो शेवटी, म्हणजे बोलणार आहे. पण यार तुम्हाला ॲटलिस्ट हे तर कळायला पाहिजे की आयोग तिथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आपल्याला फक्त जरुरी नाही आहे की बारकावे म्हणजे तुम्हाला फैजाबादचं पण माहिती पाहिजे, बरेलीचं बंड पण माहिती पाहिजे. हे सगळं प्रिपेअर करत असताना फक्त एखादं त्याच्यामध्ये मंगल पांडे माहिती आहे बाबा मला चांगला, किंवा दिल्लीचा बहादूर शाह जफर माहिती आहे त्याचा सेनापती बख्त खान, सो एवढं सफिशियंट नाही आहे आयोगाला. तुमच्याकडून आणखी आयोगाला एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही त्या टॉपिकमध्ये त्या खोलात गेले पाहिजे. मग यार असं जर अभ्यास करतो म्हटलं सागर सर, तर प्रत्येक टॉपिकचा जर एवढा बारीक ॲनालिसिस करून करतो म्हटलं अभ्यास, तर सर 3-4 वर्ष तर माझे प्रिपरेशनमध्येच चाललेले आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातले जे 3-4 वर्ष आहेत ते माझे प्रिपरेशनमध्येच जातील. म्हणजे प्रिपरेशनमध्ये जातील इन सेन्स एवढ्या डिटेलमध्ये प्रत्येक टॉपिक जर मी करत गेलो तर म्हणजे मला वेळ खूप लागेल ह्या परीक्षेतून जाताना. आणि तुम्ही तर म्हणता 1 वर्षात किंवा 1.5 वर्षात व्यवस्थित अभ्यास केला तर पोस्ट मिळू शकते. मग हे कसं पॉसिबल आहे सर? एकीकडे तुम्ही खोलात जायला पण लावता, याला किती डिटेलमध्ये, म्हणजे बेसिक पहिल्यांदा तर आम्ही अभ्यास करतो सर, आम्हाला फक्त 1857चा उठाव झाला एवढंच माहिती असते. मग त्याच्यात आणखी जर खोलात गेलं तर मग 2-4 फॅक्ट कळतात. मग ते हे किती खोलात जायचं कोणत्या टॉपिकमध्ये? तर तुम्ही जेव्हा क्वेश्चनचं ॲनालिसिस करता ना, तेव्हा तुमच्या लक्षात येते की आयोग जो आहे तो प्रत्येक क्वेश्चनच्या बाबतीत किंवा प्रत्येक टॉपिकच्या बाबतीत खोलवरात गेलेलाच नाही आहे. मुळामध्ये त्यांचे काही ठरलेले टॉपिक आहे. फॉर एक्झाम्पल काँग्रेसची स्थापना आहे, 1857चं बंड आहे, 1857च्या आधी महाराष्ट्रात झालेले आदिवासी उठाव, भारतात झालेले आदिवासी उठाव, शेतकऱ्यांचे बंड. सो काही मोजकेच असे टॉपिक आहे ज्याच्यात आयोग तुम्हाला कोळून प्रश्न विचारते आणि वारंवार विचारते. आयोगाला एक्सपेक्ट आहे की तुम्ही ह्या टॉपिकचा एवढा अभ्यास केलाच असला पाहिजे.
बरोबर. बाकी टॉपिकचा वरवर अभ्यास असला तरी चालते, कारण आता बाकी टॉपिक जर पाहतो म्हटलं, बॅरिस्टर जिना, त्याच्यानंतर सर सय्यद अहमद खान यांच्यावरती एकदम सुपरफिशियल क्वेश्चन विचारलेले आयोगाने, किंवा पॉलिटीच्या बाबतीमध्ये काही असे टॉपिक आहे ज्याच्यात एकदम वरवर क्वेश्चन विचारलेले आयोगाने. मग काही टॉपिकच्या बाबतीमध्ये एवढे खोलात गेलेले आहे, फॉर एक्झाम्पल राष्ट्रपती आहे, गव्हर्नर आहे, संसद आहे, किंवा घटनेची निर्मिती आहे. आता पॉलिटिक्स विषय आहे की ज्याच्यात तुम्हाला खडानखडा पाठ असलं पाहिजे असं आयोगाचं म्हणणं आहे. मग हे कळण्यासाठी की कोणता टॉपिक आपण डिटेलमध्ये केला पाहिजे, कोणत्या टॉपिकवर वरवर प्रश्न विचारले, किंवा आता जरी वरवर विचारले पण येणारा ट्रेंड हा त्याच्यामध्ये डीपमध्ये असणार आहे, कोणत्या पर्सनॅलिटीबद्दल एक्स्ट्रा विचारली, ज्याचं समजा पॉलिटीच्या पुस्तकात फक्त नाव आलेलं आहे एम एन रॉय, पण त्याच्याबद्दल समजा पहिली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची मागणी एम एन रॉयने केली होती, पण एम एन रॉयबद्दल यावेळेस तर डिटेलमध्ये प्रश्न दिसला मला. मग अशा वेळेस कोणकोणते नावं आपण डिटेलमध्ये प्रिपेअर केले पाहिजे, कसे केले पाहिजे. सो ह्याची जर तुम्हाला जाणीव करून घ्यायची असेल स्वतःसाठी, किंवा जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं की आयोगाने, म्हणजे सिंपल असते ना, 2022 जर आयोग विचारते की मागच्या 2021-22 वर्षात रुपया कसा तयार झाला, म्हणजे कोणकोणत्या मार्गाने आला, तर आता ऑब्वियस आहे ना, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये हेही विचारू शकतात रुपया कसा गेला, किंवा 23-24 रुपया कसा बनला, येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकते. बरोबर. आता हे काही आलंच चुकून, आता मी हे बोललो आलंच परीक्षेत चुकून, तर मग याचा अर्थ असा आहे का सागर सरांना पेपर माहीत होता, किंवा सागर सरांचं म्हणजे गेसिंग खूप चांगलं, गेसिंग विसिंग काही नाही, ॲनालिसिस खूप चांगलं आहे. सो ॲनालिसिस म्हणजे माझं म्हणणं आहे, माझं चांगलं आहे मान्य आहे, ठीक आहे, पण तुम्ही पण करा ॲनालिसिस म्हणजे. आणि आता राहिला प्रश्न कसं करायचं ते मी सांगतो, फक्त माझ्या पद्धतीनं तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला त्याच्यामध्ये 100% बेनिफिट होईल म्हणजे. आणि तुम्हाला काही दिवसातच जाणवायला लागेल, येतं लक्षात, तो जी फिलिंग आहे, साला कभी कभी लगता है आपणही भगवान आहे. सो कधी कधी असं वाटायला लागेल आपणच पेपर सेटर आहे, आणि पेपर सेटरच्या सायकोलॉजीने आपण विचार करायला लागलो, हा फील तुम्हाला काही दिवसात 100% येणार, जर तुम्ही ह्याच्यात रममान झालेत तर. आपण बोलू त्याच्यावरती, रममान वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवरती कसं व्हायचं यावरही भाष्य करू आपण अभ्यास व्यवस्थित करतो आहे का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त वाचतोच आहे का बाबा, की आपल्याला जमते पण आहे परीक्षेमध्ये, आणि टॉपिकची डेप्थ किती असायला पाहिजे हे महत्त्वाचे, म्हणजे परीक्षाभिमुख आपण आहे का. सो हे कळण्यासाठी आपल्याला काय आहे, म्हणजे क्वेश्चन पेपरचं मी महत्त्व सांगतोय की क्वेश्चन ॲनालिसिस पेपर म्हणजे क्वेश्चन ॲनालिसिस. क्वेश्चन ॲनालिसिस म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जे PYQs आहे सर्वात पहिले, हां मी ते पण सांगतो तुम्हाला क्वेश्चन ॲनालिसिसला कशा पद्धतीनं जायचं. आता काही लोक असतील ते म्हणतील आम्हाला PYQ सर पाठच झालेले आहेत पूर्ण, म्हणजे तुम्ही मला काही पण विचारा, ॲन्सर्स मला पाठ झालेले आहे PYQ ॲनालिसिसचे. तर त्याच्या स्टेजेस आहे, पहिल्यांदा तुम्ही PYQ ॲनालिसिस केले पाहिजे. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे कधीपासून कराल तर 2012 पासून करा, कारण 2012 पासून परीक्षेत प्रश्न विचारण्याचा ट्रेंड हा बदललेला आहे. सो सर्वात जास्त फोकस कशावरती कराल, सर्वात जास्त 2021, 2022 आणि 2023 हे गतवर्ष आहे, आणि आता 2024 मधले काही पेपर. सो याच्यावरती जरा जास्त फोकस करा यांच्या तुलनेमध्ये, कारण या काळात जे पेपर लोक सेट करतायत तेच तुमचा आता येणारा पेपर सेट करणार आहे, त्यावर पण बोलू आपण. PYQ ॲनालिसिस जे आहे, हां आता तुम्ही म्हणाल सर आता PYQ ॲनालिसिसमध्ये दोन्ही आहे, एक प्री पण आहे त्याच्यामध्ये आणि मेन्स पण, दोन्हीची करायचे. समजा पॉलिटी आहे आणि सगळ्या परीक्षांचे करा, सर मी कंबाईन प्रिपेअर करतो, मग राज्यसेवेचे केले पाहिजे का PYQ ॲनालिसिस, मी म्हणतो हो, तुम्ही कंबाईन करा, राज्यसेवा करा, UPSC करा, माझं म्हणणं आहे सगळंच. आता तुम्ही म्हणाल सर UPSCचे पण ॲनालिसिस केलं पाहिजे का, करा, तुम्हाला बेनिफिट होईल, खरं 100% बेनिफिट होईल तुम्हाला. मोर ऑर लेस UPSCच्याच ट्रेंडला 2-3 वर्षानंतर कॉपी केल्या जाते, म्हणजे आजपासून 2019-20 मध्ये जो ट्रेंड होता, स्पेशली राज्यसेवेत, कंबाईनसाठी नाही, राज्यसेवेत मोर ऑर लेस थोडंसं इकडं तिकडं जाऊन तो ट्रेंड कॉपी होताना दिसतोय, येतं लक्षात. सो त्यामुळं ते पण करा, प्रिलिम्सचे पण करा, मेन्सचे पण. आता पॉलिटी नावाचा विषय आहे, बरोबर, आपण एक्झाम्पल घेऊ, पॉलिटी नावाचा विषय आहे. सो त्याचे प्रीमध्ये पण येतात, कोणाकोणाला येतात, समजा आपण एक UPSC घेऊ, राज्यसेवा घेऊ, ठीक आहे, आणि कंबाईन घेऊ, खाली नाही जाऊ आपण, कंबाईन घेऊ. सो मेन्समध्ये तर UPSCची रायटिंग असते म्हणून फक्त इथं प्रिलिम्सच म्हणू आपण. राज्यसेवेची प्री प्लस मेन्समध्ये GS2 मध्ये हा विषय होता, त्याच्यात 75 क्वेश्चन पॉलिटीवर यायचे. तुम्ही जर सर्व आत्तापर्यंत जे 2013 पासून मेन्सचा पहिला पेपर झाला होता ते 2023 पर्यंत ह्या 10 वर्षातले पेपर जर व्यवस्थित सोडून काढले, समजा पॉलिटीचा अभ्यास झालेला आहे तुमचा, तर तुम्ही येणारे प्रश्न जज करू शकतात, किंवा आलेले प्रश्न तुमचे चुकणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो. म्हणजे जर तुम्ही प्री ॲज वेल ॲज मेन्सचे पेपर तुम्ही विचार करा ना, प्रत्येक वर्षीचे 75 म्हणजे गुन्हेला 10 जर केलं तुम्ही 10 वर्षाचे, ते म्हणजे 750 तुमचे क्वेश्चन ॲनालिसिस होत आहेत. किती तुमची प्रगल्भता वाढेल तुम्ही इमॅजिन करा. आणि तर 10 वर्षामध्ये हे 150,
15 क्वेश्चन प्रत्येक वर्षी विचारतात. गुन्हेला 10 जर केलं तर ह्याच्यामध्ये 150 ॲड होतील तुमचे, म्हणजे 900 प्रश्न तुमचे इथं प्रिपेअर होत आहेत. तसंच कंबाईनचं पण आहे, प्री प्लस मेन्स. मेन्समध्ये आधी एसओचा पेपर वेगळा व्हायचा, पूर्ण त्याच्यावरती पूर्ण एसओच्या पेपरमध्ये 55-50 क्वेश्चन हे तुमचे फक्त ह्याच्यावरती यायचे, पॉलिटीवरती. आणि नंतर जेव्हा कॉम्बोमध्ये यायला लागला तेव्हा 10 क्वेश्चन असे इथले कंबाईनचे. तुम्ही कोणताही अभ्यास करा, पण ॲनालिसिस तिन्हीचे करा. आता राज्यसेवाला म्हणा सर कंबाईनचा करायला पाहिजे का, मी म्हणाल हो. आणि हे म्हणजे खूप नाही आहे बरं का प्रश्न, म्हणजे तुम्हाला असं वाटतं एवढे प्रश्न ॲनालिसिस कुठं होत असते, हे तर खिशात घेऊन फिरायला पाहिजे, माझं म्हणणं आहे तुम्ही. सो हे जर ज्याचं झालेलं आहे PYQ ॲनालिसिस जर परफेक्ट झालं आहे, पुढं बोला. तर मग अशा वेळेस काय करा तुम्ही, सर्वात बेस्ट उपाय असतो तुमच्याकडे टेस्ट सिरीज तुम्ही हे करा, म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला आणखी रेडीमेड क्वेश्चनची प्रॅक्टिस व्हायला त्या ठिकाणी. जर हा पोर्शन तुमचा क्लिअर आहे, सर ऑल क्लिअर आहे, पाठ पण झालेले आहे, आता त्याच्यात वेगळा ॲटिट्यूड कसा देता येईल, ॲस्पेक्ट कसा देता येईल हे पण सांगतो मी तुम्हाला. पण ह्याच्या पुढं जर जायचं असेल तर मग ते टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जायचं. त्याच्यामध्ये फुल स्ट्रेंथ पेपर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा तेवढ्या वेळामध्ये. स्पेशली कंबाईन सारख्या एक्झाममध्ये तर मॅनेजमेंटला खूप जास्त महत्त्व असते. मग हा एक उपाय आहे तुमच्याकडे, टेस्ट सिरीजमध्ये क्वेश्चन सॉल्विंगची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता. आणि मी असं बिलकुल तुम्हाला म्हणत नाही आहे की विदर्भ IASनी लॉन्च केली आहे म्हणून तुम्ही ती लावाच टेस्ट सिरीज वगैरे वगैरे. आपण त्या मनोवृत्तीचं नाहीच आहे. म्हणजे तुम्हाला जी योग्य वाटेल महाराष्ट्रामध्ये टेस्ट सिरीज, तुम्हाला वाटते बाबा नाही ह्याच्यात क्वेश्चन पण त्या क्वालिटीचे आहे, चुका फार कमी आहेत, चुका असणारच आहेत प्रत्येक पेपरमध्ये, पण चुका तुलनेनं कमी आहेत आणि ट्रेंडी मला पेपर वाटत आहेत आणि एक्सप्लेनेशन खूप भारी दिल्या जाते आहे त्या गोष्टीचं. सो अशा ठिकाणी तुम्ही बिंदास महाराष्ट्रात तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावलं पाहिजे. पण लावा टेस्ट सिरीज, लावा, इन्व्हेस्टमेंट करा टेस्ट सिरीजमध्ये, तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. आणि टेस्ट सिरीज लावा म्हणजे काय, मग ते ऑनलाईन बसून मोबाईल वर करून सोडवायचे का असं नाही करायचं. पेपर जरी ऑनलाईन लावला तुम्ही किंवा ऑफलाईन लावला तर चांगलीच गोष्ट आहे. ऑनलाईन जर लावला तर त्याची प्रिंट काढून आणा, येतं लक्षामध्ये. आणि पॉसिबली जर शक्य होत असेल, तुम्ही क्लासेस लावले असतील एका ठिकाणी, तर तुम्ही त्या टीचरला रिक्वेस्ट करू शकता की मला बसू द्या इथं सोडवण्यासाठी, आणि तिथं बसून सोडवा. म्हणजे तुम्हाला तो फील येईल परीक्षेच्या सेंटर हॉलचा वगैरे. ठीक आहे 100% नाही, पण 70% तर तुम्हाला ॲटलिस्ट मदत होईल ना. नाही तर काय होते माहिती आहे का, आपण सगळं येतं आपल्याला, PYQ ॲनालिसिस सगळं करून गेलेलो असतो. परीक्षेचं वातावरणच एवढं भयावह असते तिथं. काही पोरांच्या बाबतीमध्ये ज्यांना अनुभव नाही आहे ते असे लटलट कापायला लागतात परीक्षेला गेल्यानंतर. म्हणजे असं वाटायला लागते चक्कर विक्कर येतं आहे का मला. आणि ते पोरांची गडबड आणि ते बोलणं, काही त्याच्यात काका लोक दिसतात एकदम बाया साड्या घालून आलेल्या असतात, असं वाटतं इन्व्हिजिलेटर निघाल आणि ती एखाद्या बेंचवर बसलेली दिसते आपल्याला. आपण विचार करतो यार एवढे काका लोक आलेले आहेत परीक्षा द्यायला, आपला कुठे टिकावं लागणार आहे. आयुष्य त्याने MPSCत घालवल्यासारखं वाटायला लागलंय. म्हणजे काही पोरं बडाया मारताना दिसतात, अरे तू अकबर वाचला होता का, तू बिरबल वाचला होता का, तू ते बाबरने असं केलं होतं, ती ही लढाई केली होती माहिती आहे का तुला त्या लढाईबद्दल, त्याच्यावर तर कन्फर्म येणार आहे. मग तर आपण त्यात काही करंटचे, अरे हे पाठ केलंय का तू, रेमन मॅक्सेस पाठ केला का तू, त्याच्यानंतर ऑस्कर पाठ केले. मग आपण तर वाटतं यार आपण तर काहीच केलं नाही हे. त्यामुळे आपण सगळं गाळपटून जातो तिथं. असं जर होऊ द्यायचं नसेल स्वतःच्या बाबतीमध्ये, फील जर घ्यायचं असेल तर माझं म्हणणं आहे चुका करू नका. येतं लक्षात. हे जरुरी नाही आहे की तुम्ही टेस्ट सिरीज लावल्यामुळे एखाद्या ठिकाणी 100% पास होणार आहे एक्झाममध्ये. पण हां जर लावली नाही तर तुम्ही नापास होण्याकडे वळण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे विदाऊट टेस्ट सिरीजला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भलेही तुम्ही क्लासेस करू नका कुठे, तुम्हाला वाटत असेल नाही मी सेल्फ स्टडी करतो, मला गायडन्स अवेलेबल आहे, सो तुम्ही तुमच्या पद्धतीनं म्हणजे. पण या बाबतीत मला नाही वाटत तुम्ही हैगई केली पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. परीक्षेच्या आधी तुम्हाला सांगतो, लिटरली जे पोरांनी, आता माझे काही स्टुडंट आहेत 3 सलग पोस्ट आहे, सलग दरवर्षी 21मध्ये पोस्ट, 22मध्ये पोस्ट, 23मध्ये पोस्ट, तरी पठ्ठे टेस्ट सिरीज लावून बसतात. त्यांना पॉसिबल होत नाही वेळेमध्ये, ते कॉल लावतात सर पेपर रेडी ठेवा, मी सगळं पैसे द्यायला तयार आहे, माझं ते होत नाही, मी रविवारी कशी सुट्टी काढून इथं तिथं पोस्टिंग झालेले असतात, येऊन देतात ते पेपर. का बरं देतात, का बरं एवढी मरमर करतात, त्यांना माहिती आहे आपली रिव्हिजन पण नाही झाली यावर्षी, होणार पण नाही आपली रिव्हिजन. चला बाबा टेस्ट सिरीजच्या माध्यमातून का होईना आपलं नॉलेज रिकॉल होते म्हणून ते देतात. म्हणून लक्षात घ्या, म्हणजे हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे पोस्ट होल्डर लोक पण जर नेक्स्ट इयर परीक्षा पास करण्यासाठी जर अशा गोष्टी करत असतील, बरोबर. मी एक हे पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, माझा एक स्टुडंट आहे अक्षय गडलिंग नावाचा, सो त्याला पण अशा 2-3 सलग वर्ष पोस्ट मिळालेले आहे. सो त्याचा एक मी हे पण टाकलेलं आहे, मला असं वाटते रील पण टाकलेलं आहे की मी जेव्हा तुम्हाला जसं आता ऑनलाईन एक्सप्लेनेशन देतोय ना, तशी मी जेव्हा ऑनलाईन एक्सप्लेनेशन घ्यायचो तर त्याचं एवढंच रिक्वेस्ट केली की सर मला बसू द्या त्या वर्गामध्ये, तुम्ही जेव्हाही घ्याल मी येऊन बसायला तयार आहे. तर तो पठ्ठ्या रात्री पण येऊन बसायचा. म्हणजे पोस्ट
होल्डर बरं का, आणि संध्याकाळी 10-11 वाजता किंवा दुपारी येऊन तो बसायचा त्याच्यामध्ये. जेव्हा मी टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन घ्यायचो किंवा त्याला वेळ जेव्हा भेटायचा तेव्हा तो त्या क्लासरूममध्ये येऊन बसायचा. म्हणजे सो ते त्याला माहिती आहे की त्या गोष्टीचं महत्त्व किती आहे, बरोबर. सो माझं म्हणणं आहे माणसाला ह्या गोष्टीचा मला तर या लेवलला जाऊन बोलेल मी, थोडंसं अतिशयोक्ती होईल, ॲडिक्शन करून घ्या ह्या गोष्टीचं, तुम्हाला फार जास्त फायदा होईल परीक्षेमध्ये ह्या ॲडिक्शनचा. बाकीच्या ॲडिक्शनमुळे नुकसान होतं, ह्या ॲडिक्शनमुळे तुम्ही आबाद व्हाल, म्हणजे बाकीच्या ठिकाणी बर्बाद व्हाल, ह्या ठिकाणी आबाद होऊन जाल. पुढे जाऊया आपण. हां, आता खूप सारे विद्यार्थी असे असतात जे कम्फर्ट झोनमध्ये जगत असतात. हा लय घातक असतो बरं कम्फर्ट झोन, आपल्याला कळत पण नाही आपण कधी कम्फर्ट झोनच्या झपेटमध्ये आलेलो आहे. खूप लोकांना हेच वाटते की कम्फर्ट झोन म्हणजे काय सर, मित्रांसोबत पार्ट्या करणे, मूवीजला जाणे, किंवा असे खूप जण असतात बरं का. म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षेला जर कोणी बदनाम केलं असेल ह्या स्पर्धा परीक्षा विश्वाला, तर या लोकांनी केलेलं आहे. सो ज्यांनी प्रॉपर अभ्यास केला नाही आणि त्यांची प्री निघत नाही किंवा मेन्स निघत नाही म्हणून ते काय करतात, परीक्षेलाच दोष देण्याचा प्रयत्न करतात किंवा स्पर्धा परीक्षेत काही पडलेलं नाही वगैरे असे दूषणं देताना ते तुम्हाला दिसतात. ॲक्च्युली मेन काय आहे की त्यांनी कधी प्रॉपर अभ्यासच केलेला नसतो, स्पर्धा परीक्षेला कधी ह्यांनी समजावूनच घेतलेलं नसते, किंवा एवढ्या स्टँडर्ड वेने तर ते कधी आयुष्यात गेलेले नसतात. म्हणजे 3-3दा नापासून त्यांना हे कळत नाही की आता जरी क्वेश्चन ॲनालिसिस केलं पाहिजे, मी केलेला अभ्यास आणि आयोगाचा विचारण्याचा क्वेश्चनचा पॅटर्न, त्यांची लेवल, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तू तेव्हा जेव्हा अभ्यास केला होता तुला एवढंच माहीत होतं की 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती, अध्यक्ष हे होते, त्याचं मुखपत्रक दिनबंधू होतं, कृष्णराव भारे. अरे तो गेलाय ट्रेंड, येतं लक्षामध्ये, किंवा सत्यशोधक समाजाचे काय काय हे होते, वैशिष्ट्य होते येतं लक्षात, किंवा त्याचं म्हण काय होती, तर तो ट्रेंड गेलाय येतं लक्षामध्ये. आता ट्रेंड असा आला आहे की त्याच्यामध्ये एवढे डीपमध्ये जाऊन विचारताय. म्हणजे मधल्या कालखंडात तर असा ट्रेंड आला होता की त्यात ज्यांनी मुंबईमध्ये काम केलेलं आहे, सत्यशोधक समाज वाढवलेला आहे, महात्मा फुलेंनी स्थापना पुण्यामध्ये केली, पण ट्रेंड होता की मुंबईमध्ये ज्यांनी वाढवलेली आहे सो ते दाक्षिणात्य म्हणजे दक्षिण भारतातला माळी समाज होता तो. आणि त्याचे काही महत्त्वाचे लोक होते, रामय्या, लिंगय्या, अय्यावीरू, त्याच्यानंतर जया किराडी, लिंगू, व्यंकू काळेवार. हे नावं असे अवघड होते, साऊथ इंडियन नाव आयोगाने विचारले, सरक 2-2 वर्ष विचारलेले आहे. आता त्याच्याही पलीकडे ट्रेंड गेला. आता काय करतात, त्यातला एखादा की बाबा खालीलपैकी सत्यशोधक समाजाला 1800 रुपये देणगी कोणी दिली होती, मग त्याचं उत्तर काहीतरी व्यंकू काळेवार वगैरे काहीतरी निघणार. म्हणजे तेवढ्या डिटेलमध्ये. आणि तू पाठ करतोय भाऊ सत्यशोधक समाजाचा 1857च्या कालखंडातला किंवा 1873च्या अरे तो गेलाय ट्रेंड. आधी ते एवढे सोपे विचार आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले मारायचे, तुम्ही खुश होऊन जायचे, पेपर सोपा. आता नाही आहे दादा, खूप डिटेलमध्ये गेलेला आयोग. आणि तू म्हणत असेल त्या अस्त्रांशी मी जर लढतोय ह्या परीक्षेमध्ये, तर ते बोथट झालेले आहे दादा शस्त्र. तुला काय करावं लागणार आहे, ट्रेंड चेंज होतोय ना स्वतःमध्ये. आणि हे कसं असते, हे मी अनुभवलेलं आहे की एक 3-4 वर्ष अभ्यास केल्यानंतर माणसाची इच्छा होत नाही नवीन गोष्ट अडॉप्ट करण्याची. UPSC असू द्या किंवा राज्यसेवा असू द्या, जर एखादा विषय वीक राहिला ना तुमचा, मी खरं सांगतो तुम्हाला, नंतर माणसाला त्या गोष्टीचा अभ्यासच करावा वाटत नाही. एक तर माणूस सोडून देतो किंवा मग एक निष्क्रिय होऊन जातो, म्हणजे देत राहतो परीक्षा पण निघत नाही. ह्या चक्रव्यूहातून जर सुटायचं असेल तर लवकरात लवकर हे शिकून घ्या. कम्फर्ट झोन म्हणजे याचा अर्थ हा होत नाही, तो तर सर्वात घाण आहे. म्हणजे अभ्यास सोडून बाकी सगळे कुटाने करणे, तो वाह्यात कम्फर्ट झोन आहे. पण काही लोक अभ्यास करताना पण कम्फर्ट झोनमध्ये जातात. म्हणजे इतिहास आवडला तर रात्रंदिवस इतिहासाचाच अभ्यास करत बसणे, किंवा पॉलिटी आवडला तर मग रात्रंदिवस पॉलिटी. म्हणजे आमच्या इकडं तर हा ट्रेंड आहे अमरावतीमध्ये, रात्रंदिवस फक्त करंट अफेअर्सचा अभ्यास करत असतात, जेव्हा की तो खूप जास्त अनसर्टन विषय आहे की ज्याचा खूप जास्त अभ्यास करणं म्हणजे घातक आहे उलट एक्झामच्या दृष्टीनं. आणि ज्याचा ऑप्टिमम अभ्यास करणं म्हणजे सर्वात हुशार आपण समजू. म्हणजे रात्रंदिवस करंट अफेअर, सकाळी घेतलं करंट अफेअर, संध्याकाळी अरे बाबा करंट अफेअर 15 मार्काचं वेटेज आहे, मान्य आहे, पण त्याची अनसर्टन्टी किती आहे. तू महाराष्ट्र करशील, भारत आणि त्यांनी जगावर विचारले तर बरं तू जगही करून गेला, पण जगात तू प्रत्येक ठिकाणी काय घडते तुला थोडी माहिती आहे, भारतात प्रत्येक ठिकाणी काय घडते तुला थोडी माहिती आहे. तू करून गेला सगळं मस्तपैकी व्यवस्थित तयारी करून गेला, त्यांनी आसाममधल्या एखाद्या गावातली एखादी घटना विचारावं म्हणजे मग काही गॅरंटी नाही ना त्या गोष्टीची. मग त्या विषयात एवढा वेळ घालवण्यात म्हणजे कम्फर्ट. आणि का बरं करतात, काही पोरं तर पेपर वाचायला बसतात, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेपर का आवडते वाचायला. अबे तू कम्फर्ट झोन आहे दादा तुझा, इथं लक्षामध्ये तो काय आहे, कम्फर्ट झोन आहे. तो उलट घातक आहे, तो तुला मृत्यूकडे घेऊन, तुला वाटते तो अभ्यास करतोय पण तो एक्झाम ओरिएंटेड नाही आहे अभ्यास. तुला हे केव्हा कळेल की बाबा मी कम्फर्ट झोनमध्ये आहे, येतं लक्षामध्ये. आणि जरा जास्तच मी हे करायला लागलेलो आहे. म्हणजे आता माझ्या बाबतीत तसं झालं होतं की मी UPSCचा ऑप्शनलचा जेव्हा हिस्ट्रीचा अभ्यास करत होतो तेव्हा मी कम्फर्ट झोनमध्ये गेलो होतो. खोदकाम करायचं, एखाद्या ह्याच्यात डिटेलमध्ये जायचं, काही उखरून काढायचं त्याच्यामध्ये. अरे पण नाही ना एक्झाम ओरिएंटेड, ते एवढा अभ्यासाची डिमांडच नाही आहे ना आयोगाची, जरी ऑप्शनल असलं तरी. येतं लक्षात. आता खूप लोक मला ॲप्रिशिएट करतंय की बाबा सागर सर तुमचं नॉलेज खूप आहे, तुमचा हिस्ट्री ऑप्शनल होता हे ते. अरे पण
ॲप्रिशिएशन ना काय, पोस्ट थोडी मिळालेली आहे मला फायनल, कन्वर्ट थोडी झालो मी पोस्टमध्ये. रिझल्ट म्हणजे ज्या पद्धतीनं मार्क्स मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं नाही मिळाले ना. मेन काय आहे, कम्फर्ट झोनमध्ये नाही. आता ठीक आहे, तो काळ वेगळा होता, सांगणारं कोणी नव्हतं, पण आता तसं नाही आहे. हे ऑनलाईनमुळे रिव्होल्युशन झालेली आहे, त्यामुळे हे लक्षात घ्या. सो चेक करा आपण कम्फर्ट झोनमध्ये आहे का एखाद्या विषयाच्या. बरोबर, पुढे जाऊया. त्याच्यापासून जर बाहेर यायचं असेल तर PYQ ॲनालिसिस तुम्हाला मदत करेल. म्हणजे की दादा ते सोड इतिहास, विज्ञानालाही तेवढंच महत्त्वाचं आहे, मॅथ्स रिझनिंग पण तेवढंच महत्त्वाचं. आजकाल 10 क्वेश्चन मॅथ्सवर 10 क्वेश्चन रिझनिंगवर विचारतात, जे आपल्याला बिलकुलच जमत नाही. मग आपण नापास तर होणार नाही. हे कळण्यासाठी तुमचं क्वेश्चन ॲनालिसिस चांगलं असलं पाहिजे. कोणते विषय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, जे म्हटलं ना कॉस्ट बेनिफिट रेशो, इथं पण लिहिलेलं आहे मी. कॉस्ट बेनिफिट रेशो कोणाचा चांगला आहे, की कोणते ॲज इट इज मला पुस्तकातून दिसतं आणि कोणते आउट ऑफ द बॉक्स आलेले आहे, की ज्या विषयाचा मी किती छप्परफाड अभ्यास केला तर गॅरंटीच नाही आहे मी परीक्षेत पास होईल म्हणून. जसं आता विज्ञानाच्या बाबतीत झालं. अरे किती डेप्थ द्यायची विज्ञानाला, त्या म्हणजे किती अभ्यास करायचा त्याला, तुम्ही कितीही करून जा. चला आपण किंगडम करून जातो. आता त्याचं मी एक्झाम्पल देतो की ॲनिमल किंगडम आहे, किंगडम प्लांटी आहे, ते करून जातो आपण. आता ते किंगडम कमी होते, अरे छोट्याकरचं 5 किंगडम थेरी सगळं करून गेलो, ते कमी होतं म्हणून त्याच्यात फायलममध्ये घुसले ॲनिमेलियामध्ये ते लोक, की ॲनिमेलियामध्ये वेगवेगळे फायलम आहे, त्याचा अभ्यास असला पाहिजे. त्याच्यानंतर ते क्लास, मग त्याच्या सुपर क्लास पायसेस, आणि हे पायसेस म्हणजे मत्स्यवर्ग, त्याच्यात पण वर्गात पण घुसले ते क्लासेसमध्ये. चला आता ते फॅमिलीत घुसायला लागलेले आहे, येत्या लक्षामध्ये. सो मग अशा वेळेस आपल्याला कॉस्ट बेनिफिट रेशो कशाचा चांगला राहील. मग एवढ्यात जर घुसत गेलो तर यार साला 5 महिने तर आपले विज्ञानातच चालले जाईल. मग परवडते का विज्ञानाचा एवढा डिटेल अभ्यास करायला, जर प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात मिळालं? नाही परवडत. कॉस्ट बेनिफिट रेशोच त्याचा हे आहे, तर आपण तेवढेच एफर्ट्स दुसरीकडे घेऊ शकतो की नाही गड्या, ह्या विषयावरती मी तेवढे एफर्ट्स घेईल जे मला चांगले आउटपुट देतात. महाराष्ट्राचा भूगोल आहे, आउट ऑफ मार्क्स देणार आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, याच्यावर आपण एफर्ट्स घेऊ शकतो ना, कारण क्वेश्चन ॲज इट इज येत आहेत, बाहेरचे जातच नाही. पॉलिटीच्या लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकमध्ये किंवा रंजन कोळंबे सरांच्या एखाद्या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जातच नाही सहसा. म्हणजे माझे तर विद्यार्थी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचून त्या ठिकाणी हे बनलेले आहेत, म्हणजे मुख्याधिकारीसारख्या चांगल्या पदापर्यंत पोहोचलेले आहे. मग त्याच्या बाहेर जर क्वेश्चन जात नाही आहे रंजन कोळंबे सरांच्या किंवा लक्ष्मीकांतच्या, जर गेला असता तर मी तेही म्हटलं असतं तुम्हाला, मी प्रांजळपणे म्हटलं असतं पुस्तक सफिशियंट नाही आहे ते, पण जातच नाही. तर मग बेस्ट आहे ना, त्याचा कॉस्ट बेनिफिट रेशो चांगला आहे ना. मग हे सागर सरला कळते, आपल्याला कसं कळेल? क्वेश्चन ॲनालिसिसने. म्हणून म्हटलं ना मी की थोड्या वेळाने मी लिहिणार आहे अतः दीप भव, येत्या लक्षामध्ये. सो आपल्याला सेल्फ रिलायंट बनायचं आहे. सो ते सेल्फ रिलायंट बनण्यासाठी हे लेक्चर फार महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. पुढे जाऊया आपण. आता कोणत्या विषयात कोणत्या टॉपिकमध्ये किती खोल जायचं, हे जर तुम्हाला त्याचा अंदाज घ्यायचा असेल आणि खरंच गेलं पाहिजे का तेवढ्या खोलामध्ये, आणि खोलात जाऊन आपल्याला ते आउटपुट मिळेल का, पुढच्या वर्षी हा ट्रेंड असेल का एक्झामचा, हे कळण्यासाठी आपल्याला क्वेश्चन ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. बरोबर, की किती खोलात गेलं पाहिजे, एक्सपेक्ट काय आहे आयोगाला. बरोबर, कोणत्या टॉपिकमध्ये गेलं पाहिजे, कोणत्या टॉपिकवर एकदम वरवर प्रश्न विचारलेला आहे. समजून चला, ज्या टॉपिकमध्ये एकदम वरवर प्रश्न विचारलेले आहे ना, समजून चलायचं की तो टॉपिक आता इथून पुढे ट्रेंडिंग असणार आहे. म्हणजे इथून पुढच्या कालखंडामध्ये, जसं आता मी जेव्हा एक्झाम दिली होती 13-14मध्ये, मला असं वाटतं राज्यसेवेमध्ये मुस्लिम लीगवर एकदम सोपे प्रश्न विचारले होते. स्थापना कधी झाली होती, संस्थापक कोण होते, कोणत्या ठिकाणी झाली होती, मग ते हे, आणि नंतर त्याचे अधिवेशनही विचारायला सुरुवात केली त्यांनी, की कोणतं लाहोर अधिवेशन आहे 1940चं मुस्लिम लीगचं, मग त्या लाहोर अधिवेशनावर प्रश्न विचारतील. ते मुस्लिम लीगमध्ये खोदून विचारायला लागले. मग आता गोष्ट अशी आहे की तो ट्रेंड कसा आहे एक्झामचा, कोणत्या टॉपिकमध्ये ते खोलात चाललेले आहे, मग ते किती खोलात गेलेले आहे. जसं मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल दिलं होतं किंगडम, आधी फक्त किंगडमवर प्रश्न यायचे, 5 किंगडम. सो त्याच्यात घुसले ते, मग फायलम, आता फायलममधून ते क्लासमध्ये घुसलेले आहे, क्लासमधून फॅमिलीमध्ये घुसत आहेत ते. म्हणजे ते जे इन्सेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आर्थ्रोपोडा म्हणता, म्हणजे आज सगळे इन्सेक्ट्स येतात, त्याच्या वर्गामध्ये घुसलेले आहेत ते, क्लासेसमध्ये घुसलेले आहेत त्या इन्सेक्ट्सच्या. सो मग ते आयोग कुठपर्यंत गेलेला आहे. आणि आता आपण एकदम कसं असते माहिती आहे का, जे लोक कॉलेजमधून पासआउट झालेले आहे, आपण पुस्तक आणि शिक्षकांवर खूप जास्त डिपेंड असतो. म्हणजे शिक्षकांनी सांगितलं बस तेवढंच करणार मी. आणि आपल्या कॉलेजची सिस्टीम अशी असायची की शिक्षक शिकवायचे तेच परीक्षेत यायचं, कारण तेच लोक पेपर सेट करायचे, किंवा होणारे पेपर सेट करणाऱ्या लोकांचं माहीत असायचं की एवढंच घेणार आहे तेवढेच घ्यायचे गुरुजी शिकवायचे, आणि पुस्तकं आपल्यासाठी म्हणजे ब्रह्मदेव असतात. म्हणजे येतं लक्षात. पण ते कॉलेजचे रेफरन्स बुक आणि MPSCचे पुस्तक याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. MPSCचे जे पुस्तक आहे येतं लक्षात, हे MPSC करणाऱ्याच लोकांनी बनवलेलं असतं. ते काही रेफरन्स बुक नाही आयोगाचे, ज्याच्यातून आयोग पेपर सेट करते आहे. आयोगाचं पेपर सेट करण्याचे पुस्तकं वेगळे आहे आणि MPSCचे पुस्तकं वेगळे. आता तुम्ही म्हणाल नाही सर मी तर पाहिलं त्याच्यातून आलेला क्वेश्चन, हे तर पुस्तक तेवढा, हे पुस्तक नंतर खोलात गेलेलं आहे.
जेव्हा आता 2024चा पेपर येईल ना, मग हे अपडेट करतील त्या पुस्तकामध्ये, आणि अपडेट झाल्यानंतर पुढच्या पिढीला हे वाटेल 2025च्या की बघा 24च्या पेपरमधले क्वेश्चन जे आहे ते ॲज इट इज ह्या पुस्तकातून आले. अरे आले नाहीत त्या पुस्तकातून, ते नंतर टाकल्या गेलेले आहेत त्या पुस्तकामध्ये. 2023मध्ये असं काहीच नव्हतं त्या पुस्तकात, हे नंतर बदलवलेलं आहे त्यांनी. येतं लक्षात? आता त्यात पुस्तक सेट करणाऱ्याची काही चुकी नाही, चुकी आपली आहे की आपलं ॲनालिसिस चांगलं नसते किंवा आपण समजून घेत नाही त्या पद्धतीनं. म्हणून इथं फार महत्त्वाचं आता धीप भव की बाबा मग सर आता 24मध्ये येणारा पेपर जो आहे तो जर तुम्ही म्हणताय, आता ॲक्च्युली 70% डेटा पुस्तकातलाच असतो, हे पण मान्य करा तुम्ही. 30%च आउट ऑफ द बॉक्स असतो. तो 30% आउट ऑफ द बॉक्स किंवा 40% जो आहे आता रेशो वाढला आहे त्याचा, तो डेटा कुठून खेचून आणायचा सर? सो तो कसा आणायचा हे समजून घेण्यासाठी आपण जे आहे, सो हे जे परीक्षेचे ट्रेंड आहे रिलेटेड, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला क्वेश्चन ॲनालिसिस जाणून घेणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. हां, ते आहे ना, ज्याला परीक्षेचा ट्रेंड कळाला तो जिंकला. ह्याचं लक्षात, ज्याला परीक्षेचा ट्रेंड कळाला आहे की कोणत्या मार्गानं चाललेला आहे, कुणीकडे झुकते आहे, कोणत्या ह्याच्यामध्ये. आता जसं त्यांनी यावर्षी क्वेश्चन विचारला कंबाईनमध्ये, बरोबर, कोणता क्वेश्चन विचारला की मेन्समध्ये बहुतेक विचारलेला आहे, तर ते त्यांनी हे विचारलं होतं की सत्यमेव जयते खालीलपैकी कुठल्या याचं म्हण होती, म्हणजे ते प्रार्थना समाजाची म्हण होती ती. तर तुम्हाला उद्या ते सत्यशोधक समाजावर पण विचारू शकतात किंवा जे समाजचार दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते पाठ करून जा. सत्यशोधक समाज म्हणायचं सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोची मध्यस्थी. बाकीचे 2 समाजाचे होते का? नसतील तर करायची गरज नाही, असतील तर आताच पाठ करून ठेवा. उद्या जर अचानक पेपरमध्ये आला तो प्रश्न, तर बाकी लोक काय म्हणतील, यार तुझा अभ्यास भारी आहे. नाही, तुम्ही काय म्हणायचं, माझा ॲनालिसिस भारी आहे, माझा अभ्यास चांगला नाही आहे, कारण मी हे मागच्या वर्षी पाहिलं होतं आणि त्या धर्तीवरती मी हे करून गेलेलो आहे. मला लय काही माहिती नाही आहे सत्यशोधक समाजाबद्दल, पण जेवढं माहिती आहे मला एवढं माहिती आहे की याच्यावर प्रश्न कशा पद्धतीनं पडू शकतो. म्हणून म्हटलं ना, ज्याला परीक्षेचा ट्रेंड कळाला तो इथं जिंकला. ज्याला पेपर सेटरची सायकोलॉजी कळाली की त्याची सायकोलॉजी कशा पद्धतीनं वर्क करते येतं लक्षामध्ये. सो एकदा असं व्हायचं आमच्या बाबतीमध्ये, की राज्यसेवा मेन्सच्या बाबतीमध्ये सांगतो तुम्हाला मी, 2016ला असं व्हायचं की जे ऑल ऑफ द अबव असायचे ते बिलकुल नसायचे ऑप्शन, नन ऑफ द अबव आले असायचे. आणि त्याच्या पुढच्या वर्षी असं व्हायचं की ऑल ऑफ द अबव आले उत्तर असायचे. मग ज्यांना ऑल ऑफ द अबव मारले त्यांना HRD सारख्या पेपरमध्ये, म्हणजे विचार करा ना, ज्या विद्यार्थिनीला मी शिकवलं, मी तेव्हा एक्झाम्स द्यायचो, ज्या विद्यार्थिनीला मी शिकवलं तिला 104 मार्क, आणि मी ज्यानं शिकवलं त्याला 84 मार्क, म्हणजे HRDमध्ये. काय फरक आहे दोघांमध्ये? की बाबा असं कसं सर, तुम्ही शिकवलेली तुमची पोरगी 104 घेऊन येते आणि तुम्ही 84 घेऊन येता फक्त का? कारण तिनं ती सायकोलॉजी अडॉप्ट केलेली होती, तिचं ॲनालिसिस माझ्यापेक्षा चांगलं बनलेलं होतं. म्हणजे की बाबा उत्तर कसे मारायचे तिला कळालेलं होतं. ट्रेंड जर मागच्या वर्षी आहे तर यावर्षी मी तिला विचारलं, का गं तू तर माझ्या नोट्स, माझ्याशिवाय तर तुला, म्हणजे तू जेवढं पाहिलेलं आहे जग माझ्या चष्म्यातून पाहिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे डोळे जरी तुझे असले, सागर सरचा चष्मा होता ना तुलाच, पण तुला 104 मार्क पडले. ती पोरगी मुख्याधिकारी आहे आज, मग तुला 104 मार्क पडले, मला 84 पडले. तर तिनं मला तेच सांगितलं की मी ट्रेंड लक्षात गेला. 12मध्ये कसा होता, म्हणजे 13च्या मेन्समध्ये कसा होता, 12ची म्हणजे 13मध्ये झाली ती परीक्षा, 14ची कशी होती, 15ची. मग मी ठरवून गेले होते की आता येणारा जो ट्रेंड आहे तो ऑल ऑफ द अबवचा असणार आहे. मी ऑल ऑफ द अबव मारून आले. मला तर अनेक प्रश्नांची उत्तरही माहीत नव्हते. सर माझे ऑल ऑफ द अबव सगळे बरोबर आले. यावर्षी जास्तीत जास्त क्वेश्चन ऑल ऑफ द अबव आले होते, आणि तेच त्याच्या आदल्या वर्षी नन ऑफ द अबव आले होते. तिला ट्रेंड कळाला यावर्षी नन ऑफ द अबव आहे ना, यावर्षी मला लक्षातच आला नाही. मी टीचिंगमध्ये असल्यामुळं मी तेवढे ॲनालिसिस करू शकलो नाही. पण त्या पोरीनं ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेतलं ना, सागर सरांनी सांगितलेलं. सागर सर स्वतःचं सॉफ्टवेअर वापरू शकले नाही, पोरं वापरले, पास झाले ते. सो ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला एकदा जर पेपर सेटरची सायकोलॉजी कोणत्या पद्धतीने वर्क करते तेच ते लोक पेपर सेट करत असतात, आणि त्यांची एक सायकोलॉजी असते, त्यांचा एक टिपिकल सेक्शनचा चांगला अभ्यास झालेला असतो. ते फिरून फिरून त्याच्यावरतीच प्रश्न विचारतात. ते जर एकदा तुमच्या लक्षात आलं पेपर सेटरची सायकोलॉजी, ते कशा पद्धतीनं ऑप्शन देत आहेत, सो काय होते, लवकर प्रश्न सोडवायला त्याची मदत होते आणि सटीक उत्तर मिळायला तुम्हाला मदत होते. म्हणजे ते जे आहे ना, पेपर सेटरची सायकोलॉजी ज्याला कळाली तो जिंकला. पेपर सेटरचा ट्रेंड आणि नॉलेज कळणं गरजेचं आहे की त्याला नॉलेज कुठपर्यंत आहे आणि आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहे का, हे त्या लक्षामध्ये. त्याला नॉलेज कुठपर्यंत आहे आणि आपण त्याला पोहोचलो कुठपर्यंत. आता उदाहरणार्थ मी इथं तुम्हाला काय करतो, एक एक्झाम्पलच देऊन सांगतो. पहा, चला हा प्रश्न वाचा. बघा मी तुम्हाला विथ एक्झाम्पल सांगतो समजावून. आता हा प्रश्न वाचा. काय म्हणणं आहे, इसवी सन 1875 शेतकरी उठावा संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. म्हणजे याच्यात विधान दिलेलं आहे, ते कोणतं चुकीचं आहे. आता 4 विधानं दिलेले आहे याच्यामध्ये. पहिलं दिलेलं आहे 12 मे 1875 रोजी सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला.
15 जून 1875 रोजी शेवटचा उठाव भीमथडीमधील मुधळी गावात झाला. प्रोफेसर रणजित गुहांनी माईथ ऑफ द डेक्कन रायट्स नावाचे या लेखात शेतकरी उठावांची चर्चा केली आहे. वरीलपैकी एकही नाही. तर लक्षात घ्या, आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे, चुकीचं विधान विचारलेलं आहे त्यांनी. चुकीचं विधान प्रश्न क्रमांक 3 होतं. आता ह्याचं मॅक्झिमम कोणतंही पुस्तक वाचा तुम्हाला ह्याचा आन्सर्स मिळणार नाही, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही तुम्हाला, कारण हे पुस्तकात नाहीच आहे दिलेलं. आता यांनी काय म्हटलेलं आहे, प्रोफेसर रणजित गुहांनी माईथ ऑफ द डेक्कन रायट्स जे आहे, माईथ ऑफ द डेक्कन रायट्स नावाचं पुस्तक, एक चार्ल्स वर्थ नावाचा व्यक्ती होता, नेईल आडनाव होतं त्याचा, चार्ल्स वर्थ नेईल नावाचा व्यक्ती होता, त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून 3 नंबरचं चुकीचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, पहिल्या नंबरचं विधान बरोबर आहे, दुसऱ्या नंबरचं विधान बरोबर आहे. आता आयोगाने जवळपास 1 ते 2 वेळा हा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे की 12 मे 1875 रोजी, पहा ते स्टेटमेंट फिरवले आयोगाने. त्याच्या आदल्या 1-2 वर्षात आयोगाने काय विचारलं होतं, 12 मे 1875 रोजी सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. तर खालीलपैकी 1857च्या दंग्यामध्ये पहिला जो उठाव आहे तो कोणत्या तालुक्यापासून सुरू झाला, प्रश्नाचं उत्तर होतं सुपे. आता ते तुम्हाला पुढच्या वेळेस काय विचारतील, सुपे येथून शेतकऱ्यांचा पहिला उठाव झालेला होता, तो कोणत्या दिवशी झाला. मग तुम्हाला तारीख पण माहीत असली पाहिजे, ज्याच्या शक्यता कमी आहे, पण विचारू शकतात. माझं म्हणणं हे पाठ करा. लक्षात, हे पुस्तक वाचून कळणार नाही तुम्हाला, हे इथूनच कळल. सुपे हे गाव आतापर्यंत 3-4दा आयोगाने विचारलं 1875च्या कंटेक्स्टमध्ये. आणि ह्या क्वेश्चनकडे पाहिल्यानंतर आता हे लक्षात येते, याच्यानंतर आयोगाने आत्ताही विचारला 2023मध्ये, मला वाटते प्रिलिम्समध्ये, कोणकोणत्या तालुक्यात, आता हे सगळ्यांना माहिती होतं पुणे नगरमध्ये 1875चे दख्खनचे दंगे झालेले आहेत म्हणून, हे सगळ्यांना माहिती होतं. त्यांनी तालुके विचारले कोणकोणते आहे येतं लक्षात, पण त्याचा शॉर्टकट हा होता की जे तालुके पुणे आणि नगरमध्ये होते सो ते त्याच्यामध्ये असणार, कारण पुणे नगर जिल्ह्यामध्ये झालं तर तालुक्यात त्याच होणार ना. याचं लक्षात, फार सांगली विंगलीमधले तालुके पकडायची गरज नव्हती, त्याच्यामध्ये एक जनरल लॉजिक होतं, पण आयोग तेवढ्या डिटेलमध्ये गेलेला आहे. आता हा प्रश्न पाहून तर लक्षात येते की आयोगाचं म्हणणं आहे की तुमची 1875च्या बंडावर PhD असली पाहिजे. मग सर काय आता पुस्तकातही वाचाव, आणि जे 2-4 रेफरन्सेस आहे, कठारे सरांचं पुस्तक आहे, त्यानंतर गाठाळे सरांचं पुस्तक आहे, 11वी स्टेट बोर्ड आहे सर, त्याच्या पलीकडे काय जाणार आहे PhD करायला, त्याच्यात तेवढं डिटेलमध्ये दिलेलं नसते. हे प्राध्यापक रणजित गुहांनी माईथ ऑफ द डेक्कन रायट्स लिहिले, कुठं मेन्शन आहे सर कोणत्या पुस्तकमध्ये, कुठंच मेन्शन नाही एवढ्या डिटेलमध्ये. मग अशा वेळेस आम्ही काय केलं पाहिजे सर, तर लक्षात घ्या, अशा वेळेस डेटासाठी पण हे सर्वात बेस्ट आहे सोर्स, जे आयोगाचा सोर्स सर्वात बेस्ट, बरोबर, जरी रेफरन्समध्ये नसलं, जेवढं आहे तेवढं करायचं, प्लस एक नोट बनवायची, चीट बनवू शकता किंवा एक वही बनवू शकतात की 1857च्या बंडाबद्दल, 1875च्या दख्खनच्या दंग्याबद्दल एक्स्ट्रा माहिती, आणि नोट करून घ्यायचं. चला, हे आलेलं आहे पुस्तकामध्ये 12 मे 1875, 11वी स्टेट बोर्डामध्ये हे आलेलं आहे, बरोबर. आता याच्यावर जर डबल प्रश्न आला तर तुम्ही निपटवून टाकाल, तुमचा चुकणार नाही परीक्षेत. मेन काय आहे, दुसरं स्टेटमेंट कुठंच नाही आहे, आत्तापर्यंत आलेलंच नाही आहे, पण भविष्यात याच्यावर प्रश्न येणार. 15 जून 1875मध्ये शेवटचा उठाव कुठं झाला होता, हा प्रश्न आलेला नाही आणि पुस्तकात पण नाही आहे. लोकांना ओरडू द्या महाराष्ट्रातल्या, पुस्तकाच्या बाहेरच्या विचारायला लागलेले आहे. त्यांना म्हणायचं पुस्तकाच्या बाहेर जरी विचारलं आयोगाने, पण ह्याच्या आधी ऑलरेडी पेपर सेटरनं हे टाकलेलं होतं, म्हणजे पेपर सेटरच्या डोक्यात हे आहे की उठावाचा शेवट कुठं झालेला आहे, तर तो भीमथडीमध्ये झालेला आहे. भीमथडी म्हणजे हे गाव आहे, म्हणजे आपल्या हे जे आहे बारामती माहीत असेल ना तुम्हाला, बारामतीचंच जुनं नाव भीमथडी आहे. तुम्ही ते ऐकलं असेल ना, काय नाव होतं त्यांचं गड्या, शाहीर साबळे, त्यांच्यावर मूव्ही पण आलेला आहे एक, म्हणजे मराठीमध्ये. त्याच्यामध्ये ते आहे ना, गरजा जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र. मी लहानपणी म्हणायचो हे गाणे 7वी-8वीला असताना. सो भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा, त्याला लय मोठा अर्थ आहे बरं का. सो जुनं नाव जे आहे बारामतीचं ते भीमथडी होतं, आणि ते कऱ्हेच्या किनारी आहे, आणि कऱ्हा ही भीमेची उपनदी आहे. सो ते म्हणजे संगमावर असल्यासारखंच आहे, म्हणजे तिथून संगम जवळ आहे भीमेचा. सो जे तट्ट म्हणजे घोड्याला आपल्या इथं तट्टू म्हणायचे तेव्हा. सो घोड्याचं म्हणजे ॲक्च्युली ते घोडा आणि गाढवाचं म्हणजे खेचर जे म्हणतो आपण त्याला तट्टू पण म्हटलं जातं, किंवा तट्ट म्हटलं जातं, किंवा तट्टू म्हणतो आपण त्याला. सो त्याला जे भीमेचं पाणी पिणारे हे जे तट्ट आहे भीमथडीचे, म्हणजे भीमेच्या किनाऱ्यावर असणारे जे तट्ट आहे त्यांना यमुनेचं पाणी पाजा, म्हणजे तिथं घेऊन जा, दिल्ली जिंका. आणि दिल्ली कोणत्या नदीच्या किनारी बसलेली आहे, यमुना नदीच्या किनारी, हा त्याच्या मागचा भाव आहे. म्हणजे भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा, याचं लक्षात. एकदा ते करणार होते, म्हणजे बारामतीचेच भीमथडीचेच शरद पवार बनणार होते 91-92मध्ये पंतप्रधान, पण त्यांनी ती अपॉर्च्युनिटी साहेबांनी घालवली. आता ते जाऊ द्या, तो एक वेगळा इतिहास आहे, आपल्याला तिकडे नाही जायचं. पण हे शेवटचा उठाव जर उद्या परीक्षेमध्ये आला तर बाकी पोरांचा चुकेल, आपलं बरोबर येईल. बाकी पोरांना ओरडू द्या, आउट ऑफ द बॉक्स आलेला आहे, आपण एन्जॉय करायचं आहे. असाल आउट ऑफ द बॉक्स माझ्या बॉक्समधलाच होता, कारण मी ॲनालिसिस चांगलं करून गेलेलो होतो. सो हे शेवटचा उठाव कुठे झाला आहे भीमथडीमध्ये, ते पण लिहून घ्यायचं. माईथ ऑफ द डेक्कन रायट्स प्राध्यापक रणजित गुहांनी नाही लिहिलेलं आहे, चार्ल्स वर्थ नेईलनं लिहिलेलं आहे, ते मग नोट डाऊन करायचं.
याच्या बाहेर आयोग जाणार नाही. मग हे कळण्यासाठी तुम्हाला पोरांनो कशाचं ॲनालिसिस असणं गरजेचं आहे. PYQ ॲनालिसिस जे आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ते महत्त्वाचं आहे. ज्याला प्रश्नाच्या विश्लेषणात रस यायला लागला त्यासाठी येतं लक्षात, अभ्यास पुस्तके एक प्रॉफिटेबल बिझनेस म्हणतात. म्हणजे ते असते पहा एकाच्या बाबतीमध्ये की एकदा एखाद्या बिझनेसमध्ये तुम्हाला पैसा दिसायला लागला. आमचे मामा इंजिनिअरिंगला होते, सेकंड इयरला होते, सिव्हिल इंजिनिअरिंगला होते, इथंच बडनेऱ्याला एक कॉलेज आहे तिथं होते म्हणजे. आणि झालं असं की माझे आजोबा जे आहे ते थोडंसं आजारी पडले आणि शेतीचे सगळे कामं माझ्या मामाला पाहावं लागले. आणि जसे मामाला पाहावं लागले तसं मग आता त्यांनी शेती केल्यानंतर कधी आयुष्यात माझ्या पूर्वजांना जेवढा प्रॉफिट झाला नाही, म्हणजे आईकडच्या पूर्वजांना म्हणतोय मी, ते माझ्या मामानी करून दाखवलं म्हणजे. आणि त्यांनी काय कष्ट घेतले माहीत नाही, काय केलं माहीत नाही शेतीत, पण त्यांनी 32 एकर शेती एका वर्षाच्या उत्पादनावर विकत घेतली होती. 32 एकर शेती म्हणजे मला जिथपर्यंत आठवते मामाने धुमाकूळच घातला. मग आता त्यांना इंटरेस्ट यायला लागला होता शेतीमध्ये, प्रचंड इंटरेस्ट, कारण त्यांना पैसा दिसायला लागला होता. यार इंजिनिअरिंगमधून आपण एवढ्याचं पॅकेज जर घेतलं येत्या लक्षामध्ये तर आपल्याला एवढे पैसे भेटतील, पण त्या एका वर्षाच्या पॅकेजमध्ये आपण यार 2 एकर जमीन पण विकत घेऊ शकत नाही. इकडं आपण जमीन केली, आजोबाची जमीन जी आलेली आहे त्यांनी पार म्हणजे आंब्याचे ते हे असतात ना, बागा वगैरे असतात, बागा नाही म्हणतात त्याला, आंब्याचे ते हे असतात ना, बन म्हणतो आपण त्याला, ते पण घेतले होते त्यांनी. आंब्याचे बन म्हणतात त्याला, आंब्याच्या बनात नाचरे मोरा म्हणतो ना, आंब्याचे बन असतात म्हणजे. सो ते त्यांनी घेतले होते, त्याच्यातून त्यांना भरपूर पैसा मिळाला होता आंब्याच्या व्यवसायातून. मग हे असं असतं, एकदा तुम्हाला चटक लागली पैशाची की मग तुम्ही त्या मार्गाने तुम्ही इंटरेस्टने जायला लागता, म्हणजे तुम्हाला प्रचंड इंटरेस्ट यायला लागतो. तसं तुम्हाला जर एकदा प्रश्न सोडवण्याची चटक लागली आणि परीक्षेत तुमचे उत्तर बरोबर यायला लागले येतं लक्षात, आणि तुम्हाला एकदा चटक लागली ना, मग तुमच्यासाठी अभ्यास हा जो फॅक्टर आहे ना, हा तुमच्या, जसं आता काही लोकांसाठी बिझनेस हेक्टिक आहे, रोज सकाळी उठणे झोपणे एवढा मेहनत करावी लागते नाही. आणि मला जर तुम्ही विचारलं का सर तुम्हाला बोर होते का सकाळपासून, आता मी तुमचं लेक्चर जे आहे ना, मी तुम्हाला घड्याळ दाखवतो पहा, मला दिसते की नाही माहीत नाही. आता किती वाजलेले आहे पहा बरं, हे बघा याच्यामध्ये, हे बघा किती वाजलेले आहे याच्यात, दिसते का तुम्हाला? 12:15 वाजून गेलेले आहेत त्या घड्याळीमध्ये. आता ते पुढं आल्यामुळं दिसत पण नाही आहे त्याच्यात. थांबा बॅटरी मारतो मी त्याच्यावरती. हे बघा, हे बघा किती वाजलेले आहे, 12:15 वाजलेले आहेत रात्रीचे, येतं लक्षामध्ये. आणि 12:15 वाजता मी लेक्चर घेतोय तुमचं. मला जर कोणी विचारलं की वा काय टीचिंग तुमच्यासाठी काय आहे, नाही, बिलकुल नाही, येतं लक्षामध्ये. इट्स प्रॉफिटेबल बिझनेस, इट्स काय प्रॉफिटेबल बिझनेस, मला आनंद येतोय त्याच्यामधून, येतं लक्षात. तुम्ही मला रात्रीभर शिकवायला लावलं, फक्त माझ्या गळ्याने साथ दिली पाहिजे, तो बंद नाही पडला पाहिजे. मी रात्री, आता तर सध्या माझी टीचिंगची जी एफिशियन्सी आहे ती एवढी भयंकर वाढलेली आहे की सकाळी मी ऑफलाईनला घेतो, त्याच्यानंतर माझी सिंहावलोकनची बॅच असते, सिंहावलोकन नंतर दुपारी मॅनेजमेंटचे कामं, परत संध्याकाळी माझी प्रहारची बॅच असते 4 वाजता, 6:30 वाजता माझी परत याची बॅच असते, आपल्या ऑफलाईनची कंबाईनची बॅच असते, आणि त्याच्यानंतर परत मॅनेजमेंटचे कामं. मी सकाळी 8ला यायलो डब्बा घेऊन प्रॉपर, आणि संध्याकाळी 10, 10:30, 11 वाजता घरी चाललो आहे. म्हणजे तुम्ही जर मला विचारलं की बिलकुल नाही, मला आता त्याची सवय झालेली आहे आणि त्याला मला रस यायला लागलेला त्या गोष्टीत, कारण मी एखादा इनिशिएटिव्ह घेतो, पोरं त्याला भरभरून प्रतिसाद देतात, हे तर लक्षात. मला त्याची काही लय जास्त ब्रँडिंग फिंडिंगही करायची गरज पडत नाही म्हणजे. सो मी देतोय, विद्यार्थ्यांना आवडतंय, विद्यार्थी माझ्याकडे अप्रोच करताय, याच्यापेक्षा दुसरा काय आनंद असू शकतो म्हणजे. तसं तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं अभ्यास आणि पुस्तकांचं वाटायला लागेल. काही लोकांना हेक्टिक वाटते ते अभ्यास आणि पुस्तकं, काही लोकांना म्हणजे काय 99.5% लोकांना नकोच वाटत असते. अभ्यास आपण काय आवडीसाठी करत नसतो, स्पर्धा परीक्षेचा पास होण्यासाठी करतो, पण तो फील येण्यासाठी पास होण्याचा तुम्हाला PYQ प्रॉफिटेबल बिझनेस आहे पुस्तक वाचणं, येतं लक्षात. अभ्यास करणं हा फील तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुमच्याकडं PYQ ॲनालिसिस चांगलं असेल. म्हणजे सोप्या भाषेत काय केल्याने काय मिळणार आहे हे आपल्याला कळालं पाहिजे, की हे केल्याने मी 100% येणार आणि मी पास होणार. सो हे कळण्यासाठी आपल्याला PYQ आवश्यक आहे. पुस्तकांची भाषा व आयोगाची भाषा याच्यात अनेकदा तफावत असते बरं का. म्हणजे इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये अर्थशास्त्राला हा नियम फार लागू होतो. आयोगाची भाषा आणि अर्थशास्त्राची भाषा पुस्तकांची याच्यात तफावत आहे, जमीन आसमानचा फरक आहे. मग अशा वेळेस सर विश्वास कसा ठेवायचा, मग वाचायचं काय सर, तर माझं म्हणणं आयोगच वाचा सरळ सरळ. आयोगाची भाषा कशी आहे जाणून घेण्यासाठी PYQ सोडवणं फार गरजेचे आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्नाचे विश्लेषण करताना ही काळजी घ्या, येतं लक्षात. माझं म्हणणं आहे PYQच्या बाबतीत हा ॲटिट्यूड ठेवा जो गौतम बुद्धांनी सांगितला होता, येतं लक्षात. सो ते आहे ना बुद्धिझम या रिलिजनमध्ये, येतं लक्षात. सो हा जगातला असा एकमेव धर्म आहे, म्हणजे प्रत्येक धर्माचं काही ना काही सुंदर वैशिष्ट्य आहे. हिंदू म्हणा, मुस्लिम म्हणा किंवा बौद्ध म्हणा, जैन म्हणा, त्यात हे बौद्ध धर्माची एक सर्वात आगळी वेगळी जी इतर धर्मात पाहायला भेटत नाही ती गोष्ट म्हणजे कोणती, की गौतम बुद्धांनी असं कधीच म्हटले नाही, येतं लक्षात. मी सांगतो ते ऐका,
आणि मी म्हणाल तीच पूर्व दिशा. बाकी धर्मात आहे बरं का असं की त्या व्यक्तीनं जे धर्म सांगितलेला आहे याचं लक्षात. फॉर एक्झाम्पल ख्रिश्चन धर्मामध्ये तुम्हाला नॉर्मल केसेसमध्ये पाहायला भेटते की येशू ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे यू हॅव टू फॉलो दॅट. पण गौतम बुद्ध म्हणतात की बाबा नाही, मी म्हणतो म्हणून सत्य नाही आहे. याचं लक्षामध्ये तुम्ही ते स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीच्या पडताळून पहा त्याला, आणि जर पटलं तर अडॉप्ट करा. म्हणूनच बुद्धिझम का बरं स्वीकारला बाबासाहेबांनी, त्याच्या मागचं ते कारण होतं म्हणजे. सो तेव्हा त्यांनी सांगताना एक शब्द लय जबरदस्त दिला होता, ते म्हणजे कोणता, जसे हिंदू धर्माने अहम ब्रह्मास्मी नावाचा शब्द दिला होता शंकराचार्यांनी म्हणजे, किंवा जगत सत्य ब्रह्म मिथ्या, ब्रह्म सत्य जगत मिथ्या, अशा वेगवेगळे गोष्टी दिलेल्या आहेत. तसं इथं अतः दीपभव शब्द दिला होता, स्वतःचा मार्ग स्वतः प्रकाशित कर. तुम्हाला या केसमध्ये प्रश्नाचे विश्लेषण करताना अतः दीपभव इथं लक्षामध्ये हे लक्षात ठेवावं लागणार आहे. मी का बरं सांगतोय, कारण मार्केटमध्ये असणारे विश्लेषणाचे जे पुस्तक आहे पोट्टे उचलून घेऊन येतात. पोट्टे काय करतात, उचलून घेऊन येतात आणि बस ते पुस्तकात प्रश्नाचे उत्तरं सोडवणे, खाली काय एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे ते वाचणे म्हणजे विश्लेषण केलं. असं करू नका. हां, तुम्ही आता काही पोरांनी काय केलेले आहे, पुस्तकं ते ऑलरेडी विकत घेतलेले आहे. काय ते काही वेगवेगळे त्याचे टायटल्स असतात, 5,000, 10,000, 15,000, 20,000, 25,000, 30,000. ठीक आहे, चांगले आहेत ते पुस्तकं. कोणत्या केसमध्ये तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्न जे आहे ते आयोग तर देत नाही. टॉपिक वाईज प्रश्न, आयोगाची डायरेक्ट प्रश्नपत्रिका असते. तेव्हा हे जे टॉपिक वाईज विश्लेषण आहे किंवा टॉपिक वाईज प्रश्न दिले आहेत, सो ते प्रश्न मिळवून घेण्यासाठी तुम्हाला हे पुस्तकं महत्त्वाचे आहे. आलं लक्षामध्ये. हे पुस्तकं असं नाही आहे की बाबा आउटडेटेड किंवा हे असं नाही आहे. हे पुस्तकं आवश्यक आहे तुम्हाला, पण कशासाठी आहे, विश्लेषणासाठी नाही. टॉपिकवरती प्रश्न जे विचारलेले आहे, बरोबर, विश्लेषण वेगळं, टॉपिक वाईज प्रश्न वेगळे. सो टॉपिक वाईज जे प्रश्न आलेले आहेत ते मिळवण्यासाठी हे पुस्तकं चांगले आहेत. पण माझं म्हणणं आहे, जर समजा तुम्ही एक टॉपिक वाचलाय, घटनेची निर्मिती हा टॉपिक पॉलिटीमध्ये वाचलाय तुम्ही, तर ते पाहून घ्या कोणत्या वर्षी आलेला प्रश्न आहे. बरं ठीक आहे, काय थोडंसं थोडे बंच बनवून आणा. माझं म्हणणं आयोगाचे जे पेपर असतात वेगवेगळे, पॉलिटीचे बंच बनवा, हे बनवा, आणि त्याच्यात पूर्ण असते म्हणजे कोणत्या वर्षीचा आहे पेपर. हां, त्यांनी म्हटलं 2024च्या प्रिलिम्समध्ये किंवा 2023च्या मेन्समध्ये हा प्रश्न आला होता. बरं ठीक आहे, कोणत्या कंबाईनची मेन्स काढायची, मग पाहायचं त्याच्यात क्वेश्चन. हां चला, चौथा, आणि त्याच्यावर अभ्यास करा. याच्यामुळं फायदा काय होईल, हे जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं होतं, याच्या लक्षात थोडंसं लेक्चर एक्सटेंड होईल बरं का माझं, पण ते भावना समजून घ्या फक्त. लेक्चर थोडंसं मला असं वाटतं की बाबा लेंदी काही लोकांना वाटत असेल, पण कामाचंच बोलतोय आपण. याचा फायदा काय माहीत आहे का, हे जे मी करतोय, मी प्रहार आणि सियावलोकनमध्ये पण अशाच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आणतो. जेव्हा की रेडीमेड पुस्तकात अवेलेबल आहे ना, मी पण तसे आणतो का, नाही, डायरेक्ट पण आणून दाखवू शकतो. हे आहे पुस्तकात फोटो काढायचे, PPT नाही, मी आयोगाचा एक प्रश्न काढायला लावतो. त्यासाठी मी माणसं लावलेले आहे का, हे प्रश्न आणि याचा फॉन्ट, हा जो फॉन्ट आहे ना, म्हणजे मी खूप प्रयत्न केला शोधण्याचा. हा जो फॉन्ट दिसतोय ना तुम्हाला, हे जे प्रश्न, याचा जो फॉन्ट दिसतोय ना तुम्हाला, फॉन्ट कुठेच भेटत नाही. नंबर 1. नंबर 2, हा पेपर पाहिल्यानंतर लय लोक दांदरून जातात, घाबरतात. त्या पेपरला पाहण्याची, त्या फॉन्टला पाहण्याची एवढी सवय झाली पाहिजे की तुम्हाला हेच वाटलं पाहिजे की पेपर म्हणजे ठीक आहे, ऑलरेडी मी हे सगळं सोडवलेलं आहे, काही हे वेगळं नाही आहे. लक्षात, तो फील येण्यासाठी तुम्हाला हे फॉन्ट पाहत राहणं, हे प्रश्न सोडवणं, याच्यासाठी माझं म्हणणं आहे की तुम्ही आयोगाचे ते बनवा. याचं लक्षात, त्या आयोगाच्या साईटवर सगळे पेपर अवेलेबल असतात. नसतील, टेलिग्राम चॅनल आहेत खूप सारे, सो त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. विदर्भ आयएस पण अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला विदर्भ आयएसच्या याच्यावरती पण सगळ्या पेपरचे बंच भेटतील. आपल्या ॲपवरती पण अवेलेबल आहे. त्या सेक्शनमध्ये फ्री क्वेश्चन पेपर म्हणून एक सेक्शन आहे, त्याच्यात पण अवेलेबल आहे. लेफ्ट हँड साईडला 3 रेषा असतात ना, त्यावर क्लिक केल्यानंतर जिथून भेटल, माझं म्हणणं आहे तिथून ॲडॉप्ट करा, त्याचा बंच बनवा आणि त्या पेपरवर लिहत चला की बाबा हे असं असं, किंवा नोट्समध्ये लिहत चला, भीमथडी गाव मला लक्षात ठेवायचं आहे, किंवा मी एखादी माहिती त्या पेपरवरच लिहून ठेवत चला, नाही तर एखाद्या वहीत लिहून ठेवत चला. रेडीमेड एक्सप्लेनेशनवर प्लीज डिपेंड राहू नका. याच्या लक्षात. हां, जर असं आहे की यार एखाद्या प्रश्नाचं उत्तर भेटतच नाही आहे मला, आता सांगतो ना, थोड्या वेळानंतर आपण तशी प्रश्न पाहणार आहोत, मी रिव्हील करत नाही आत्ताच. सो त्या प्रश्नाचं उत्तर मिळतच नाही. जाऊ द्या ना, रिव्हीलचं काय आहे त्याच्यामध्ये. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, त्याच्यामध्ये हा कपूर शहा नावाचा व्यक्ती जो 1857च्या बंडात, यांचं म्हणणं आहे की संस्थानिकांनी भाग घेतला नाही, म्हणजे ज्यांनी ब्रिटिशांना साथ दिली, म्हणजे 1857च्या बंडात सामील झाले नव्हते, त्यात कपूर शहा. आता कपूर शहाचं तुम्ही नेटवर कुठेही शोधा, भेटतच नाही. मग त्यात जर पुस्तकाने स्पष्टीकरण दिलेलं आहे कपूर शहाचं, मग ॲडॉप्ट करण्यात काय हरकत नाही आहे, वेळ घालवल्यापेक्षा. त्या केसमध्ये मग तुम्ही काय करू शकता, याचा फायदा करून घेऊ शकता. हे जे तुमचे रेडीमेड अवेलेबल आहे एक्सप्लेनेशन, पण त्याच्यावरती डिपेंड राहा 2% एक्सप्लेनेशनवरती. 98% तुम्ही तुमचं जे कुठेच जमत नाही 2% त्याच्यासाठी अवलंबून राहा. आलं लक्षात. रेडीमेडच्या फंद्यात पडू नका, लंबे जाल तुम्ही. आलं लक्षात. स्वतः काम केल्याने काही दिवसात परीक्षेसाठी आवश्यक असणारा 6 सेन्स, हा खूप लोकांचा भारी काम करतो. म्हणजे एक
चला आता शब्द नाही वापरता येणार, तो सिक्स सेन्स आहे, उत्तराचा वास येणे म्हणतात त्याला, उत्तराचं आकलन होणे की यार मला माहीत नाही पण ह्या प्रश्नाचं उत्तर मला हेच वाटते आहे, मी वाचलेलं नाही आहे कधी ना, ह्याच्यात लॉजिक लागत आहे ना कुठं ट्रिक्स आहे, आउट ऑफ द बॉक्स आहे पूर्ण प्रश्न, कुठल्याच वेनी जाता येत नाही. सागर सरांनी ट्रिक्स सांगितला होता, लॉजिक लावायला लावले होते, हा कुठंच नाही, पण मला का बरं वाटते की हा उत्तर आहे, ह्याला म्हणतात सिक्स सेन्स. हा असतो बरं का, सिक्स सेन्स हा जो फॅक्टर आहे ना, हा डेव्हलप करावा लागतो आणि त्याच्यासाठी सर्वात भारी जे आहे ते प्रश्नाचं विश्लेषण आहे. म्हणजे तुम्ही म्हणणार सर सिक्स सेन्स तर हे काय बोलताय तुम्ही, जरा सुपर नॅचरल वगैरे बोलायला लागले, मी त्याच्याबद्दल भानगडीत पडणार नाही. ते सिक्स सेन्स आता तुम्ही एखाद्या वेळेस झोपलेले असतात पा आणि अचानक कोणी येऊन तुमच्याकडे पाहायला लागलं ना, तुम्ही डोळे उघडता. मी खूपदा ऑब्झर्व केलेलं आहे खूप लोकांच्या बाबतीत, लयदा डेमो आईबाबावरच मारलेले आहे. मी जाऊन उभं राहायचो आणि मग बाबा डोळे उघडायचे, मी तर काहीच नाही केलं म्हणायचो, बरोबर. सो असं भरपूरदा होते, तो आपला सिक्स सेन्स असतो की कोणतरी आहे आपल्या आजूबाजूला. आपल्याला पाचच सेन्स आहे ना, स्किन आहे, स्किनला तर मी हात लावला नाही, बरोबर, कुठला आवाज होऊ देणार आहे म्हणजे कानात पण जाऊ दिलेलं नाही आहे, दिसलेलो पण नाही कारण डोळे बंद केलेले आहे, श्वास घेत आहेत तर वास पण जात नाही आहे त्यांना, बरोबर, पण त्यांना कळून जाते कोणतरी आपल्या आजूबाजूला आहे आणि आपण झोपलेलो आहे तरी आपल्याला तो पाहतो आहे. मग अशा वेळेस आपण फटकन डोळे उघडतो पहा. सो हे काय आहे, तो तर थोडासा सिक्स सेन्सचा पार्ट असतो. जसा तो आहे ना की आपल्याला वाटते कोणतरी आहे इथं, सो तसं तुम्हाला परीक्षेत जाणवायला लागते की ये है, ये कब जमेगा, ते केव्हा जमणार आपल्याला, जेव्हा तुम्ही ते क्वेश्चन वारंवार 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 ते सायकोलॉजी जी बनून जाते आपली ती तुम्हाला मदत करते परीक्षेमध्ये. पेपर कसाही येऊ, पोस्ट पक्की आहे ही फिलिंग तुम्हाला यायला लागते. येतं लक्षात, जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्विंग करायला लागतात. कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो बरं का ह्या एक्झाम्स क्रॅक करण्यासाठी. पूर्व परीक्षांबरोबर मुख्य परीक्षांच्या PYQचे पण विश्लेषण केले पाहिजे. लक्षात ठेवा, जो 2021-22चा मेन्सचा ट्रेंड आहे तोच 23-24च्या पूर्व परीक्षेचा असणार आहे. आता मेन्सचे पेपर झाले ना 2023मध्ये, 23च्या बॅचचे जे झाले ना मेन्सचे पेपर, मी यूट्यूबवरती पण टाकलेले आहेत त्याचे एक्सप्लेनेशन. गट ब चे असो, क चे असो किंवा राज्यसेवेचे असो, डझंट मॅटर, पण तोच ट्रेंड लक्षात घ्या प्रिलिम्समध्ये येणार आहे. राज्यसेवेचे 2000 आता विचारले 23मध्ये, आता झाले ना पेपर त्यांचे GSचे. सो इतिहासाचे प्रश्न पाहून घ्या तुम्ही, मोर ऑर लेस त्यालाच थोडंसं मोल्ड करून प्रिलिम्समध्ये क्वेश्चन येतात. अरे याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं, काय येणार आहे तुम्हाला हे माहीत असणार आहे, याच्यापेक्षा चांगलं काहीच नसू शकतं. पुढे जाऊया आपण. हां, जे प्रश्न सुटत नाही ते लॉजिकनं सोडवायचे असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही PYQ ॲनालिसिस कराल, प्रश्नाचं उत्तर आलं ठीक आहे डन, नाही आलं इन केस तर लॉजिक लावणार आपण, ट्रिक्स लागू शकते का ते पण पाहणार. आणि जर काहीच कोणत्याच मार्गाने सुटत नाही आहे, लॉजिक म्हणजे इलिमिनेशन मेथडनं नाही, कोणत्याच नाही, काहीच नाही, सुटतच नाही आहे, तर अशा वेळेस तो प्रश्न पाठ करून घ्यायचा. फॉर एक्झाम्पल ते भीमथडीचं मी उदाहरण दिलं होतं, पाठ करून टाकायचं पुढच्या पेपरसाठी की पहिला उठाव जर सुप्या तालुक्यातून सुरू होतो 1875चे जे दख्खनचे दंगे आहे त्याचा एंड भीमथडी या ठिकाणी आहे, पाठ करून घ्यायचं ते. सो हे लक्षात ठेवा. चला आता आपण काय करूया, जरा क्वेश्चनमध्ये हात घालूया आणि क्वेश्चनबद्दल चर्चा करूया. मी काही क्वेश्चन आणलेले आहे, म्हणजे एक ॲक्युरेट कसं ॲनालिसिस करायचं ह्याच्यावरती आता आपण भाष्य करूया. बघा मी काही क्वेश्चन आणले. आता कसं आहे, मी सध्या पॉलिटी शिकवतो ऑफलाईनमध्ये आणि ऑनलाईनमध्ये माझं हिस्ट्री चालू आहे, तर त्या अँगलनी मी ते काही क्वेश्चन आणलेले आहेत त्याच्यामध्ये, आलं लक्षात. तर ते त्याला धरून आहे. मग हेच का बरं आणले सर, असा फॅक्टर नाही आहे त्याच्यामध्ये, मी शिकवतोय ते सध्या, मी जातोय त्याच्यामधून, म्हणून मी ते क्वेश्चन घेऊन आलेलो आहे. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते युरोपियन नेते होते. आता हा जर प्रश्न तुम्ही पाहिला, म्हणजे रेडीमेड PYQ ॲनालिसिस जे मिळालेलं आहे तुम्हाला, त्याच्यात जरी ऑब्झर्व केलं तर काँग्रेसच्या स्थापनेमध्ये कोणकोणत्या युरोपियन लोकांनी सहभाग घेतलेला आहे. सो ह्याच्यावरती आयोगाने 3 ते 4 वेळेस सलग प्रश्न विचारलेले आहे. आता इथं नावं एकाखाली एक दिलेले आहे, ते एकाच ओळीत दिलेले आहे आणि ते रिसेंटमध्ये 22-23मध्ये विचारलेले प्रश्न आहे बरं का, 22मध्ये विचारलेला प्रश्न आहे याच्यावरती असा. तर माझं काय म्हणणं आहे, असा जर प्रश्न आला तर मग याचं विश्लेषण कसं करायचं. आता मी प्रॅक्टिकल अप्रोच सांगतोय तुम्हाला. बघा आता ह्याचं उत्तर काही असू द्या, डझंट मॅटर. माझं काय म्हणणं आहे, इथं आता ही जागा आहे, विश्लेषण कसं करायचं असते, तुम्ही त्याची प्रिंट आणलेली आहे मी सांगितल्याप्रमाणे, हा पेपर तुमच्याकडे आहे, हा प्रश्न आहे आणि तुम्हाला हा पुढे दिसतो आहे. चला सोडवायचा आहे. हा युरोपियन नेते कोणकोणते हजर होते. तर माझा अभ्यास जर खरंच चांगला झालेला आहे, मी जर परीक्षेच्या दृष्टीनं सुदृढ आहे किंवा हेल्दी आहे, तर मला त्याच क्षणी मला जेवढे नेते होते ज्यांनी याची स्थापना केलेली आहे काँग्रेसची, जे ब्रिटिश होते ते मला आठवले पाहिजे. सो मग तिथं असं लिहून ठेवायचं, मी लिहून देतो बाकायदा की कोणते 5 जण होते. आता A.O. ह्यूम तर होता त्याच्यामध्ये, कारण हा संस्थापक अध्यक्ष होता जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली. ॲलन ॲक्टिवियन ह्यूम हा होता त्याच्यामध्ये. सो दुसरं त्याच्यामध्ये नाव आहे ते म्हणजे सर हेनरी वेडनबर्न. हा 2दा काँग्रेसचा अध्यक्ष पण राहिलेला आहे, हेनरी वेडनबर्न.
हा 1889च्या काँग्रेस अधिवेशनाचा पण अध्यक्ष होता, जे मुंबईमध्ये झालं होतं, आणि 1910च्या अधिवेशनाचा पण हा अध्यक्ष होता. 2 वेळा काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेला माणूस आहे. सर हेनरी कॉटन हा पण काँग्रेसचा अध्यक्ष राहिला. मला असं वाटते बॉम्बे अधिवेशन होतं 1904चं, तेव्हा हा अध्यक्ष होता सर हेनरी कॉटन. त्यानंतर जॉर्ज यूल, जो 1888च्या अधिवेशनाचा अध्यक्ष होता. जॉर्ज यूल, जे कुठं झालं होतं अधिवेशन, अलाहाबाद या ठिकाणी झालं होतं. अधिवेशनाला जागा भेटत नव्हती, म्हणजे त्या दरभंग्याच्या राजाने जागा विकत घेऊन दिली, एक वाडा विकत घेऊन दिला आणि तिथं भरवायला लावलं अधिवेशन. त्याचा अध्यक्ष हा जॉर्ज यूल होता. आणि एक होता यूल नॉटन. मग आता विश्लेषणमध्ये माझी जबाबदारी संपली का युरोपियन नेते? नाही, संपली नाही. हे तर मला 5 नावं माहीतच असायला पाहिजे. प्लस मला स्त्रिया हजर होत्या का त्याच्यामध्ये? नो स्त्रिया. मग मी इथं लिहून ठेवणार, अरे स्त्री तर एक पण हजर नव्हती. आज युरोपियन विचारले, उद्या मुस्लिम नेते विचारले, तर मग मला माहीत पाहिजे. त्याच्यामध्ये एक धरमसी म्हणून होता, एक मुस्लिम होता, धरमसी नाव होतं त्याचं. त्यानंतर एक सयानी होता. हे 2 मुस्लिम नेते होते. दलित होते का? नाही. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते का? नाही. मग हे असं तुम्हाला पाठ असलं पाहिजे, हे सगळेच जण पाठ असले पाहिजे. आता त्यांनी आणखी काय विचारलं, मग आता याच्यातले नावं पहा. सर ॲलन ह्यूम आहे, हेनरी कॉटन आहे, विलियम बेडनबर्न आहे. कोणतं नाही आहे? विलियम जोन्स नाही आहे. मग आपलं कर्तव्य संपलं नाही की विलियम जोन्स बाहेर काढलं आणि ABC उत्तर मारलं. सो ते नाही आहे, आपल्याला विश्लेषण करायचं आहे. मग हा विलियम जोन्स कोण होता? आता हा प्रश्न बघा, मला असं वाटते की हा प्रश्न 17-18 मध्ये कुठंतरी विचारला आहे. मला एक्झॅक्टली आठवत नाही कधी विचारलेला आहे, पण हा कधीतरी विचारला. तुम्ही तो बघून घ्या कधी विचारला. पण तुम्ही पहा, कंबाईनच्या आत्ता विलियम जोन्सवरती एक प्रश्न आलेला आहे मेन्समध्ये 2021च्या आय थिंक. त्याच्यात डिस्क्रिप्शन दिलेलं होतं की तो सुप्रीम कोर्टाचा जज म्हणून आलेला होता, त्यांनी असं असं केलेलं आहे, तो ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, ते सगळं डिस्क्रिप्शन विलियम जोन्सचं होतं. मग ज्या पोरांनी हा प्रश्न विचारला तेव्हा विलियम जोन्सचं ज्यांनी व्यवस्थित प्रिपेअर केलं की विलियम जोन्स कोण होता, तर विलियम जोन्सनी 1784 मध्ये याला स्पेशली लॉर्ड जो हा होता आपल्या इथं हॅस्टिंग्स, लॉर्ड वॉरेन हॅस्टिंग्स नाही फक्त, लॉर्ड वॉरेन हॅस्टिंग्स यांनी इन्व्हाइट केलं होतं याला भारतामध्ये, विलियम जोन्सला. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून पासआउट होता. म्हणजे भारतातला खरा खजाना जर कुठल्या माणसाला सापडलेला असेल तर लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्सला सापडला होता. सगळेजण पैशाच्या खजानाच्या मागे लागले होते, पण वॉरेन हेस्टिंग्सला कळालं की या लोकांकडे असा खजाना आहे जो पैशापेक्षा किमती आहे, तो म्हणजे इथलं साहित्य. पण इथलं साहित्य एक तर संस्कृत भाषेत आहे किंवा लोकल लँग्वेजमध्ये आहे, मग त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागणार इंग्लिशमध्ये. सो ह्यांनी मग मोठ्या प्रमाणामध्ये ह्या विलियम जोन्सला बोलवलं. हा ऑलरेडी इंटरेस्टेड होता. याला मग आता काहीतरी जॉब द्यावं लागेल, फुकटात तर काम करणार नाही, म्हणून ह्याला सुप्रीम कोर्टाचा जज बनवण्यात आला, जो नुकताच स्थापन झाला होता 1774 मध्ये. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार सुप्रीम कोर्ट स्थापन झालं होतं. इलियाजा इम्फे त्याचे जज होते. तिथं हा म्हणजे चीफ जस्टिस होते, सरन्यायाधीश होते, तिथं त्यानं जज म्हणून काम केलेलं आहे त्याच्या खाली विलियम जोन्सने. मग ह्या विलियम जोन्सनी वाराणसीच्या पंडितांकडून संस्कृत शिकून घेतली पट्टीची आणि स्वतः ट्रान्सलेट करायला बसायचा, आणि त्याचे काही मित्र होते म्हणजे. सो यांनी भारतातले जे महत्त्वाचे, आता जयदेवाचं गीत गोविंद आहे, कालिदासाचे तर अख्खे नाटकं त्यांनी ट्रान्सलेट मारले. सो त्याच्यामध्ये कुमार संभव आहे, त्याच्यानंतर अभिज्ञान शाकुंतला आहे, रघुवंश आहे, असे अनेक त्याच्यामधले जे आहे, मेघदूत आहे, असे ट्रान्सलेट मारायला सुरुवात केली. सो तो हाच होता. मग ह्याच्याबद्दल तुम्ही हे सगळं लिहा इथं, मी तरी तोंडी सांगतोय तुम्हाला, हे लिहा याच्यामध्ये. याला म्हणतात ॲनालिसिस. याचं लक्षात, रेडीमेड उचलून आणण्याला ॲनालिसिस म्हणत नाही. तुम्हाला याचा डिटेलमध्ये, हां मग आता श्वास घ्यायचा तुम्ही की हां आता माझं समाधान झालं. इथं वेळ घालवा, दिवसातला जास्त वेळ ह्याच्यावर घालवा, पुस्तकापेक्षा घालवण्यापेक्षा हे, याला विश्लेषण म्हणतात बरं का पोरांनो. तुम्हाला आणखी तुम्हाला जर आहेच तुम्ही की बाबा आता याच्या पलीकडे जाणं म्हणजे मला असं वाटतं की बाबा खोलात जाणं आहे, बरोबर, तेवढं नाही गेलं पाहिजे. पण जर लयच इच्छा आहे तर थोडीशी माहिती ॲलन ह्यूमबद्दल माहिती असली पाहिजे, हेनरी कॉटनबद्दल असली पाहिजे, थोडीशी माहिती विलियम बेडनबर्नबद्दल, तर मग ते तर सोन्याहून पिवळं, तुम्ही पुस्तकाचे बाप बनणार मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये. म्हणजे तुम्ही स्वतःचं एक पुस्तक काढू शकता. जे पोरं म्हणतील अरे ह्याच पुस्तकातून आले राव, आधीच मी वाचलं होतं या पुस्तकातून. अरे मग तू कसं काय बनवलं बाबा हे पुस्तक, तुला कसं काय जमलं हे? भाई माझं क्वेश्चन ॲनालिसिस लय भारी आहे. मी हे रिअलाईज केलं की आदल्या वर्षी जे नावं विचारले होते त्यांनी जस्ट नावं म्हणून लिस्टमधले, त्याच्यात ते दुसऱ्या वर्षी डिटेलमध्ये गेलेले आहे. फॉर एक्झाम्पल ॲलन ह्यूम, त्याच्यावरती डिटेलमध्ये गेलं आहे, मी डिटेलमध्ये नोट्स बनवली त्याची, मग तेच आलं परीक्षेमध्ये. आलं लक्षात? चलो आगे चलेंगे. हां, आता हे बघा, 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भाग घेतला नाही याच्यावर बोललेलो आहे. शिंदे होळकर, हैदराबाद निजाम, पतियाला जिंद आणि ग्वाल्हेर 2 आहे याच्यामध्ये, आणि ड आहे कपूर शहा. आता समजा ह्या प्रश्नाचं उत्तर
तसं तर तुम्हाला पाठ असायला पाहिजे की भारतातल्या 1857च्या उठावामधले काही लोक हे फितूर झाले होते, म्हणजे ब्रिटिशांची साथ दिली, गद्दार म्हणू आपण त्यांना. सो अफगाणिस्तानचा दोस्त मोहम्मद आहे, त्यानंतर पंजाबचा त्याच्यामध्ये दिलीप सिंग आहे येतं लक्षामध्ये, त्यानंतर गुजरातचा गुलाबसिंग डोगरा आहे. तिकडं जर नेपाळमध्ये गेले तर नेपाळचा गोरखा राजा जो होता जंग बहादर, तो पण सोबत आहे ब्रिटिशांच्या. तुम्ही जर इकडं आले ग्वाल्हेरमध्ये आले तर जिवाजीराव शिंदे, म्हणजे त्या लॉर्ड कॅनिंगनं स्टेटमेंट पास केलं होतं की जिवाजीराव शिंदे जर बंड करतात सामील झाला असता तर कदाचित आम्हाला भारतातून गाशा गुंडाळावा लागला असता म्हणजे. सो त्यानंतर भोपाळची राणी येतं लक्षामध्ये. सो भोपाळची राणी हैदरीबाई पण त्याच्यामध्ये होती. सो त्याच्यानंतर तिकडं निजामाच्या दरबारामध्ये असणारा तिथला सालार जंग जो आहे हैदराबादच्या निजामाच्या दरबारातला दिवाण, तो पण ब्रिटिशांच्या बाजूने उभा राहिलेला आहे. सो असे काही लोक आहे ज्यांनी ब्रिटिशांना काय केली, साथ दिलेली आहे. त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे. आता नॉलेजने गेलं तरी तुम्ही जाऊ शकता. शिंदे होते, होळकर होते. आता लक्षात घ्या, आता इथं गंमत आहे, होळकर तटस्थ होते. हे आयोगानेच दिलेलं एका प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे बरं का, की 1857च्या बंडामध्ये होळकर तटस्थ होते. मात्र होळकर संस्थानामधल्या इथून काय झालेले होते, बंड झालेले होते आणि त्याच्यात ऑप्शन दिलेले होते. सो इंदोरचे जे होळकर होते इथं लक्षात, हे तटस्थ होते, पण ते कोणासोबत आलेले आहे, शिंदेंसोबत. आणि यांनी काय म्हटलेलं आहे, संस्थानिकांनी उठावात भाग घेतला नाही. तटस्थ होते म्हणजे भाग घेतला नाही, बरोबर. आता हे तुम्हाला कुठंच भेटणार नाही की होळकर तटस्थ होते. हे सागर सरनी कसं काय सांगितलं, काही वेगळं केलेलं नाही आहे, क्वेश्चन पेपरमधूनच ॲनालिसिस करून तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यात कोणकोणते होते, महू एक होतं ज्याच्यात पार्टिसिपेट झालेलं आहे. सो त्याच्यानंतर इंदोर स्वतः एक होतं जे पार्टिसिपेट झालेलं आहे. आता एक गावाचं नाव मला आठवत नाही, हे 3 गावं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले होते याचं लक्षात. सो हे होळकर तटस्थ होते, शिंदे. आता इथं बघा, इथं किती म्हणजे आता ते मला ते खूप जास्त प्रॅक्टिस झाल्यामुळं कसं होते, मला सवय आहे या गोष्टीची बरं का, की प्रश्नांमध्ये दिलेल्या माहितीवरूनच उत्तर काढायचं डायरेक्ट. इथं शिंदे दिलेले आहे आणि शिंदे कुठले जसं इंदोरचे होळकर होते, शिंदे कोणाचे होते, ग्वाल्हेरचे. मग जर इथं शिंदेंना बरोबर मारतोय आपण तर मग ग्वाल्हेर पण बरोबर मारायला पाहिजे. सो मग ग्वाल्हेर पण आहे, आहे तर क आहेच त्याच्यामध्ये. हैदराबादचा निजाम होताच, म्हणजे हे इन जनरल सांगितलं. आता याच्यामध्ये एक फॅक्टर माहीत नाही आपल्याला, कपूर शाह. तो तुम्ही कुठेही रिसर्च करा त्याच्यावरती भेटतच नाही आहे तो कपूर शाह. आणखी एक नाव आहे पहा, नुसरत शाह दिलं होतं आयोगाने. आता हा जर कपूर शाह परत आला, हा 2दा येऊन गेला बरं का कपूर शाह, एकदा नाही पोरांनो, 2दा येऊन गेलेला आयोगामध्ये. हा कपूर शाह आहे. आता दिलेलंच नाही पुस्तकात. पोरं पुस्तक वाचून जाणार काय म्हणते, यार आलंच नाही यार ते त्याच्यामध्ये, हे कपूर शाह कुठून आलं होतं माहीत नाही. पण आपल्याला जर आधीच माहिती आहे, जर ह्या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व आयोगाने दिलेलं आहे, तर मग कपूर शाह एक एक्स्ट्रा व्हॅल्यू एडिशन पाठ करा की कपूर शाह 1857च्या बंडामध्ये बंडकर्त्यांकडून सामील नव्हता. आज त्यांनी विचारलेलं आहे बंडात सामील नसणारे, उद्या बंडात सामील असणारे जर विचारले आणि त्यात जर नुसरत शाह नाव आलं, सॉरी कपूर शाह आलं किंवा नुसरत शाह आलं, तर तुम्ही यार बाहेर तर काढू शकता त्याला की नुसरत शाह आणि कपूर शाह त्याच्यामध्ये नव्हते. कोण आहे आपल्याला घेणं देणं नाही आहे, पण त्या आयोगाच्या तर सेट करणाऱ्या माणसाच्या डोक्यात तो कपूर शाह बसलेला आहे ना. सो महत्त्वाचं ते आहे याचं लक्षामध्ये. सो ते नाही महत्त्वाचं आपल्यासाठी की तुम्हाला नानासाहेब माहीत आहे कानपूरचे, किंवा तुम्हाला लखनौची बेगम हजरत महल माहीत आहे, किंवा दिल्लीचा मुघल सम्राट शेवटचा बहादूर शाह जफर मला माहिती आहे सर, ते महत्त्वाचं नाही. हे कपूर शाह माहीत पाहिजे, हे माझं म्हणणं नाही आहे, आयोगाचं म्हणणं आहे. म्हणजे पुढे जाऊया, याच्याबद्दल बोललो आपण. आता नारायण मेघाजी लोखंडे हा एक क्वेश्चन आला होता. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे हँडमिल असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले. आता इथं वेगवेगळे नाव आहे, केशवराव बागडे, केशवराव बोले, रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरेगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार. आता अशा प्रश्न कसे टॅकल करायचे सर? आता तुम्ही म्हणाल तर मग हे नावं पाठ करायचे का, करू शकता बरं का, परंतु अशा प्रश्नांसाठी ॲटिट्यूड सर. आता मला सांगा सर, ते सत्यशोधकचं तुम्ही म्हटले आम्ही पाठ करून, आता काय हे प्रत्येक हे तर कोणत्या पुस्तकात पण दिलेलं नाही आहे. सो जेव्हा तुम्ही याचा ॲनालिसिस करता, याच्या खोलात उतरता, कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला खूप अवघड दिसते ना, आणि त्याच्यात जेव्हा आपण उतरतो, आता मला पोहणं फार अवघड वाटायचं, म्हणजे मला असं वाटायचं माझ्याकडून पॉसिबलच होणार नाही, मी एवढा आहे, मला पोहता येईल का, मी जाडजूड आहे. मी जेव्हा पाण्यात उतरलो, जेव्हा पोहायला लागलो, पाण्यात डुबकी मारली, मी बुडबुड केला आतमध्ये गेल्यानंतर, मला जेव्हा रिअलाईज झालं की यार हे तर उलट आनंददायी आहे, माझी मनातून भीतीच गेली. मी तुम्हाला विश्वास बसणार नाही, पुण्याच्या टिळक टँक म्हणजे 25 मीटर अंडर वॉटर पोहायचो. म्हणजे 25 मीटर पोहत जाणे म्हणजे अंडर वॉटर, ते पण येतं लक्षात. एवढा जाडजूड माणूस, तुम्ही विश्वास करणार नाही. जो प्रकार सर्वात अवघड वाटतो पोरांना स्विमिंगचा, तो म्हणजे त्याला हे म्हणतात म्हणजे बटरफ्लाय, तो मी शिकून घेतला होता म्हणजे स्विमिंग करत असताना. तसं तुम्ही जेव्हा ह्या प्रश्नामध्ये उतरता तेव्हा तुम्हाला याच्यातलं सोपं काय आहे हे लक्षात यायला लागते की यार बॉम्बे हँडमिल असोसिएशन ही जी संघटना आहे ही 1880च्या दशकात स्थापन झालेली संघटना आहे. याच्या लक्षामध्ये जी नारायण मेघाजी लोखंडे. आता याच्यात काही नावं जर पाहिले, केशवराव बागडे हे ब्राह्मणेतर विचारधारा, हे सत्यशोधकी विचारधाराचे होते नारायण मेघाजी लोखंडे. आणि हे जे नावं दिसतात तुम्हाला, केशवराव बागडे आहे,
हे जे आहे ब्राह्मणेतर विचारधारेतलं व्यक्तिमत्व आहे केशवराव बागडे. बरं ते माहीत नसेल, पण तुम्हाला केशवराव बोले तर माहीत पाहिजे. केशवराव बोले म्हणजे सिके बोले. केशवराव बोले म्हणजे कोण होते? सिके बोले, सीताराम केशव बोले, ज्यांचं कार्यच मुळात कामगार हितवर्धक सभा वगैरे वगैरे हे कधी नंतर आहे भंडारी समाजाचे होते हे. आणि यांनी म्हणजे बाबासाहेबांनी जो महाड सत्याग्रह केलेला आहे, सो ज्यात सांगण्यात आलं बाबासाहेब कायदा कधीच हातात घ्यायचे नाही. मग हा कायदा कोणी बनवला सर? की सार्वजनिक ठिकाणी दलितांना प्रवेश असावा, सार्वजनिक पानवठ्यावर दलितांना प्रवेश असावा, तर त्याला बोले बिल असं म्हटलं जाते. म्हणजे ते सिके बोलेंनी मांडले होते, सीताराम केशव बोले. त्यांचं सिके बोले म्हणजे सीताराम केशव बोले. आता इथं केशवराव बोले नाव आलेलं आहे, त्यांचं नाव सिके बोले म्हणून त्यांचे बाबांबद्दल विचारलेलं आहे त्यांनी. सो मग हे जे नावं आहे हे ब्राह्मणेतर चळवळीमधले नाव आहे नंतरच्या कालखंडातले. याच्या लक्षात नंतर मग हे आधीचे नाव आहे. मग हे याच्यात येणार नाही ना बॉम्बे हँड मिल असोसिएशनमध्ये. मग तुम्ही ए जरी बाहेर काढला ना तरी तुम्ही 2 ऑप्शनमध्ये खेळू शकता. मग आता याच्यामध्ये ड इन्क्लूड आहे, ब इन्क्लूड आहे, म्हणजे क आहे की नाही जर निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही 2 पैकी 1 50-50 मध्ये जाऊ शकता. मग हे असे प्रश्न पण तुम्ही निपटू शकता जर ह्याची प्रॅक्टिस असेल तर. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे वेळेवरती कळेल का हे केशव सीताराम बोले किंवा सिके बोले किंवा हे केशवराव बागडे हे आम्हाला येईल का सर किंवा जमेल का परीक्षेमध्ये? जमेल, फक्त तुम्हाला काय पाहिजे? वारंवार सोडवण्याची प्रॅक्टिस पाहिजे. ॲटलिस्ट तुम्हाला हे तर कळालं पाहिजे की कृष्णाजी अर्जुन, बाकीचे काम नावं जरी माहीत नसले, कोणते माहीत आहे? केशवराव बागडे माहिती आहे, केशवराव बोले माहिती आहे, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे आदल्याच वर्षी विचारलं होतं. हे काय, हे कोण आहे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर? हे नाव विचारलेलं आहे, सत्यशोधकी विचारातलं आहे म्हणून. सो हे गुरु होते म्हणजे कोणाचे? सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देण्याचं काम, शिकवण्याचं काम कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी, आणि भरपूर मदत केलेली आहे महात्मा ज्योतिराव फुलेंना पण. सो त्याचं नाव भरपूरदा आलेलं आहे. सो मग ड असायलाच पाहिजे. मग ज्याच्यात ड नाही ते ऑप्शन कटले तुमचे, हे ऑप्शन कटला, हे कटला, मग तुम्ही ह्या 2 पैकी 1 मारू शकता. याचं उत्तर बकड आहे. बरं ठीक आहे, चला ॲनालिसिसनं पण नाही सुटलं सर मला, आता हे डोक्याच्या वरून चाललंय, पण ॲटलिस्ट मग हे नावं तरी पाठ करून ठेवा. उद्या सत्यशोधकी चळवळीतले लोक म्हणून रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरेगावकर, अर्जुन, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार एका लिस्टमध्ये लिहा. रोज रोज ते पाहत राहा. म्हणजे उद्या सत्यशोधकी समाजातलं जर विचारलं तुम्हाला ते नाव मारता आले पाहिजे. सो हा प्रश्न, हा बेनिफिट असतो तुम्हाला कशाचा? हे करण्याचा, क्वेश्चन ॲनालिसिस करण्याचा. चला आता सर ॲलन ह्यूम यांनी अखिल भारतीय संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न का केले? का बरं त्यांनी अखिल भारतीय? ह्याच्यावरती प्रश्न आयोगाने 5-6दा विचारलेला आहे ॲलन ह्यूमवरती. म्हणजे ॲलन ह्यूम एवढा आवडतो आयोगाला. मी याच्यातला एकच प्रश्न आणलाय. ते विचाराने उदारमतवादी होते, त्यांनी भारतीय लोकांबद्दल तळमळ होती, त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवे असे वाटत होते, त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा असे वाटत होते. आता हे वेगवेगळे स्टेटमेंट आहे. आता फक्त मला एक सांगायचं होतं याच्यामध्ये एक तुम्हाला ट्रिक सांगायची होती. जर एक स्टेटमेंट दुसऱ्याशी लिंक आहे, दुसरं तिसऱ्याशी लिंक आहे, तिसरं चौथ्याशी, किंवा 3 खालचे स्टेटमेंट पहिल्याशी लिंक आहे, जे इंटरलिंक असणारे जे स्टेटमेंट असते ना ते बरोबर असतात. आणि एखाद्या वेळेस जर समजा ऑड मॅन आउट आलं, येतं लक्षात, समजा आता एखादं स्टेटमेंट विचारलं, आता काय स्टेटमेंट समजा त्यांनी जर असं विचारलं की बाबा एक विदर्भ IAS अकॅडमी आहे, सो त्या विदर्भ IAS अकॅडमीमध्ये सागर सर शिकवतात, त्यामध्ये पवन सर पण हा विषय शिकवतात. विदर्भ IAS अकॅडमी ही अमरावतीमध्ये आहे. 4था ऑप्शन दिलेला आहे मराठवाडा IAS अकॅडमी औरंगाबादमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये आहे, असं स्टेटमेंट आलं. तर त्यात विदर्भ IAS वाले 3 स्टेटमेंट आहेत ना, ते बरोबर असण्याचे चान्सेस जास्त असतात. चुकण्याचे चान्सेस कोणाचे असतात? किंवा 3 स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि एकच निगेटिव्ह आहे, ते चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. ही एक सायकोलॉजी आहे म्हणजे पेपर सेटरची. तसंच जर त्यांनी म्हटलं की ते विचारांनी उदारमतवादी होते, जर मग आपण अ ला बरोबर म्हणतो की जर ते उदारमतवादी आहे तर मग ब बरोबर असणार. उदारमतवादी लोक हे लिबरल माइंडेड असतात. एखादा म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जे असतात आपले आई कन्झर्वेटिव्ह असतात. नाही त्या धर्मातली पोरगी नको, त्या जातीतला पोरगा नको, नाही हे असं नाही, तिथं बाई अशीच आहे, तिथं बाई तशीच आहे. काही काही वडील लोक एवढे लिबरल असतात, तोही आपला, हाही आपला, हेही आपला, टेन्शन घेऊ नको, हे असं. लिबरल म्हणजे काय? जे ओपन माइंडेड असतात. मग आता हा जर ॲलन ह्यूम उदारमतवादी जर इनकेस म्हणत असेल तर मग सेकंड तर बरोबर असणार, त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ आहे. मग त्याला जर भारतीय लोकांबद्दल तळमळ आहे तर त्याला हे तर वाटणारच त्याला सन्मानाने वागवलं पाहिजे. जर त्याला असं वाटते सन्मानाने वागवलं पाहिजे तर त्याला असं वाटते भारतीयांनी प्रशासनात पण सहभाग घ्यायला पाहिजे. हे बरोबर आहे तर मग बाकी सगळे बरोबर आहे. इंटरडिपेंडंट स्टेटमेंट आहे. मग याचं उत्तर काय असलं पाहिजे? आता याच्यात अ ब दिलेलं आहे, अ क दिलेलं आहे, बरोबर विधान अ ब क. ॲक्च्युली बरोबर 4ही आहे, म्हणजे हे 3ही नाही आहे. वरीलपैकी 3ही पर्याय अयोग्य आहेत. आता इथं गंमत मला ही सांगायची होती, मी विसरून गेलो. बघा आता याचं उत्तर अ ब फक्त
अक फक्त, अबक फक्त. आता थोड्या वेळानंतर आपल्याला लक्षात आलं की हे चारही विधानं बरोबर आहे, पण इथं असा ऑप्शनच नाही. तर मॅक्झिमम पोरं काय मारतात, माहीत असते त्यांना अबकडं बरोबर आहे, त्यांना असं वाटतं की यार हे मारावं. ह्याच्यात वरीलपैकी तीनही पर्याय योग्य आहे, हा कसा काय ऑप्शन असू शकतो, किंवा त्यांची डेअरिंग होत नाही, हे तीनही चुकीचे आहे मारण्याची. एवढा मोठा आयोग आहे, 3 कसं काय चुकीचे देईल, एक असलंच ना भाऊ याच्यातलं क्वेश्चन, म्हणून ते 3ऱ्या नंबरचं मारतात. ॲक्च्युली उत्तर ऑल ऑफ द अबोव आहे, तो तुम्हाला कुठंच दिलेला नाही आहे, म्हणून तीनही चुकीचे आहे. वरीलपैकी 3, त्यातल्या त्यात त्यांनी एवढं लांब दिलं आहे, वरीलपैकी 3ही पर्याय योग्य आहेत. त्यांना जर समजा हे उत्तर नसलं असतं, त्यांनी म्हटलं असतं वरील 3 अयोग्य, असं वरील 3ही पर्याय अयोग्य आहे, हे पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे. मी म्हटलं ना, कधी कधी स्टेटमेंटमधून वास येतो बरोबर असण्याचा, किंवा स्टेटमेंटमधून असा भास येतो की नाही ये तो होना चाहिए, इतना लंबा दिया आहे, म्हणजे एवढं डिटेलमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि तसंही हे इंटरडिपेंडंटवाल्या ह्यानी जर गेलो तर ह्याच्यात तर एकही दिसत नाही, मग हे आपण मारलं पाहिजे, नाही तर डेअरिंग होत नाही आपली. ज्याची क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस आहे, त्याला माहीत आहे आयोग अशी हुलकावणी देते आहे बाबा. याच्या आधी आयोगाने 2-3दा गेम केलेला आहे परीक्षेत पोरांचा, येऊन पण पोरं चुकलेले आहेत, तर तुम्ही चुकणार नाही पुढच्या वेळेस परीक्षेमध्ये. त्यासाठी PYQचं ॲनालिसिस फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही काय केलं पाहिजे PYQ ॲनालिसिसमध्ये, मी तर फक्त उत्तर सांगतोय म्हणा, ते चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं आहे म्हणजे मला समजावून काय सांगायचं आहे, माझा हेतू हा आहे की आता तुम्हाला एओ ह्यूमची पूर्ण माहिती असली पाहिजे. आता एओ ह्यूम तुमच्या डोक्यात असा प्रिंट असला पाहिजे की ॲलन ॲक्टोएन ह्यूम हा रिटायर्ड सनदी अधिकारी होता. 1857चं बंड त्यानं म्हणजे जवळून पाहिलेलं होतं. तेव्हा तो इटावा जिल्ह्याचा कलेक्टर होता. त्याच्या साम्राज्यामध्ये किंवा त्याच्या त्या इटावा जिल्ह्यामध्ये 1857चा बंडाचा दाह तेवढा जाणवला नाही, कारण त्यांना लिबरल पॉलिसी स्वीकारल्या होत्या, म्हणजे उदारमतवादी धोरण. मग त्याचं असं म्हणणं होतं की जर लोक उदारमतवादी असले, म्हणजे आपण जर उदारमतवादी वागलो तर लोक आपल्या विरुद्ध बंड करत नाही भारतातले, त्यांना आपलं राज्य मान्य असते, पण आपण दडपशाही करतो म्हणून आपल्या विरुद्ध उद्रेक होतो. त्यांनी वासुदेव बळवंत फडकेंचंही बंड पाहिलं होतं. म्हणून मग त्यांना असं वाटलं की एक संघटना अशी असली पाहिजे, येतं लक्षात, जी लोकांचे प्रश्न, त्यांच्या मनामधली जी उद्रेक आहे, ब्रिटिशांच्या दडपशाहीबद्दल असणारी त्यांची भावना आहे, ती कुठंतरी बाहेर काढता आली पाहिजे. सेफ्टी वॉल म्हणतात म्हणजे त्याला, म्हणजे बिपिन-चंद्राले नंतरच्या कालखंडामध्ये त्याला सेफ्टी वॉल म्हटलेलं आहे. सो त्यासाठी त्यांनी स्थापन केली. दुसरं, तो विचारांनी उदारमतवादी होता, भारतीय लोकांबद्दल तळमळ होती, हे पण. तिसरा अँगल तो आध्यात्मिक पण, हे तर आहेच हा, मी आता सांगत बसत नाही की बाबा तो उदारमतवादी लोकांबद्दल तळमळ सन्मानाने वागवायला पाहिजे होते, त्याचा प्रशासनात सहभाग, म्हणून पण काँग्रेस. पहिलं सेफ्टी वॉल कारण, दुसरं लोकांबद्दल तळमळ, तिसरं आध्यात्मिक. हे बिपिन-चंद्रामध्ये मेन्शन आहे की बाबा आध्यात्मिक म्हणजे तो त्याचं असं होतं की तो थिऑसॉफिकल सोसायटीचा होता आणि गूढवादी होता. असं म्हणतात की तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा, त्याचा हिमालयात बसला कोणतरी एखादा ऑस्टेन्सिबल म्हणजे व्हर्च्युअल गुरु होता, सो त्याच्यासोबत तो ब्लूटूथने कनेक्ट व्हायचा, आणि त्यानं सांगितलं म्हणून काँग्रेसची स्थापना केली. उद्या असंही होऊ शकते पेपरमध्ये, तुम्हाला असं तर मी कुठंच वाचलं नाही. अरे पण बिपिन-चंद्रामध्ये दिलेलं आहे ना ते, लक्षात. जशी सेफ्टी वॉल संकल्पना कुठंच दिलेली नव्हती, बिपिन-चंद्रामध्ये दिलेली होती. सो हे असं तुम्हाला याची सखोल माहिती असली पाहिजे, म्हणजे कुठेही कसंही विचारलं त्याच्यानंतर जर प्रश्न चुकला तुमचा परीक्षेत, तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. म्हणजे हा ॲटिट्यूड अभ्यास, जर हा ॲटिट्यूड ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला PYQ ॲनालिसिस शिवाय पर्याय नाही आहे बरं का पोरांनो. चलो आगे चलते हैं. आता हा एक पॉलिटीचा पण क्वेश्चन घेऊ. राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय केलेले आहे, स्वाक्षऱ्या. तर ॲक्च्युली लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला माहिती असेल, जेव्हा संविधान सभेचं गठन झालं कॅबिनेट मिशननुसार, तेव्हा त्याच्यामध्ये 389 सदस्य होते. पण जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 पास करण्यात आला, सदस्यांची संख्या 299वर आली. आणि जेव्हा 26 नोव्हेंबरला जेव्हा संविधानावरती सह्या करण्याची वेळ आली, तेव्हा ह्या 299 पैकी 284 लोकांनी सह्या केल्या होत्या. म्हणजे इथं 286 आकडा दिलेला आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. हे पुस्तकात आलेलं आहे बरं का, 26 नोव्हेंबर हे आलेलं आहे पुस्तकात, पण हे पुस्तकात दिलेलं नाही. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवल्या होत्या. आता जर हे चुकीचं आहे, कारण इथं हे पण चुकीचं आहे विधान, बरोबर का, कारण राष्ट्रपती भवनाच्या नाही, ते संसद भवनाच्या पाहिजे होतं. संसद भवनाच्या दरबार हॉलमध्ये त्या ठेवलेल्या हेलियम बाकीचं बरोबर आहे. तर मग आता तुम्ही काय केलं पाहिजे, 11वी स्टेट बोर्ड आपलं जे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये ही माहिती नाही आहे. रंजन कोळंबे सरांचं माहीत नाही, कदाचित त्यामध्ये असू शकते, मी ते वाचलेलं नाही आहे. लक्ष्मीकांतमध्ये नाही आहे माहिती. मग तुम्ही हे लक्ष्मीकांतमध्ये लगेच ॲड केलं पाहिजे की अरे यार आयोगाने विचारलेलं आहे, बरोबर, लक्ष्मीकांतमध्ये नाही आहे. उलट तुम्ही घाई केली पाहिजे ते लिहून घेण्यासाठी, ॲड करण्यासाठी कुठंतरी लिहून ठेवायचं आहे. आणि याच्यात चुकीचं काय दिलेलं होतं, सो राष्ट्रपती भवन, त्याच्याऐवजी काय केलेलं होतं ह्यांनी,
संसद भवन ॲक्च्युली आहे त्याचं, मग त्याच्यात करेक्टेड ॲड करून टाकायचं. भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली आहे, बरोबर आहे. इटालिक याच्यामध्ये कर्सिव लिपीमध्ये त्यांनी लिहिलेली आहे, ते प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलेली आहे. डोकं बाबासाहेबांचं होतं, लिहिणारे हात प्रेम बिहारी नारायण रायजादाचे होते. सो विधान सी बरोबर आहे, ए आणि बी चुकीचे आहे, हे त्याचं उत्तर आहे. ते महत्त्वाचं नाही उत्तर काय. ह्या दोन गोष्टी आपल्याला पुस्तकात दिल्या आहे तर आपल्याला त्या सुटायलाच पाहिजे, पण जी नाही दिलेली आहे त्याच्यात तुम्ही काय केलं पाहिजे, मनाने व्हॅलिडेशन केलं पाहिजे. सो ह्याच्यासाठी PYQ ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल मी ते याच्या आधी पण बहुतेक बोललेलं आहे, परत एकदा बोलतो. जर समजा मी गेलो असतो पेपरमध्ये आणि मला हे जर स्टेटमेंट माहीत नसलं असतं तर मी कसं टॅकल, आता हे तर 2 मी सोडवले असते कारण मला हे पाठ आहे, कारण मी अभ्यास चांगला करून गेलो, पण हे मला माहीत नाही आहे, बरोबर. आता हिंदी आणि आता मी कसं सोडवलं असतं, हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत येतं लक्षात. आता इथं मी पहिल्यांदा डब्बा करणार, या दोन्ही भाषेत दोन्ही शब्दांवर भर दिलेला आहे ह्यांनी. लिहिल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाला गोल केलं असतं. हेलियमने भरलेल्या याच्यात ठेवलेल्या आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी, भरलेल्या केसमध्ये ठेवलेल्या आहे, हॉलमध्ये नाही सॉरी, हेलियमने भरलेल्या विशेष केसमध्ये असं आहे. सो मी याला हेरलं असतं आणि विचार केला असता की इथं तरी घपळा केलेला आहे, नाही तर कदाचित असं असू शकते फक्त इंग्रजीमध्ये ती मूळ प्रत आहे, हिंदीची दुसरीकडे ठेवलेली असू शकते लॉजिक लावताना. काय गॅरंटी आहे राष्ट्रपती भवनातच ठेवलेली असेल, काय गॅरंटी आहे हेलियमनंच भरलेलं आहे, निऑननी पण भरलेलं असू शकतं, दुसरा एखादा गॅस, नायट्रोजन गॅसमुळे पण ऑक्सिडेशन होत नाही, गोष्टी हे होत नाही. सो इथं मग हे पण असू शकतं नायट्रोजन गॅस, बरोबर, जसं चिप्सच्या पुड्यामध्ये असते. असं डोकं चाललं असतं, याच्यात काहीतरी घपळा केला असेल 3 ठिकाणीपैकी एका, आणि मी हे चूक मारलं असतं म्हणजे परीक्षेत. मग हा ॲटिट्यूड कुठून जनरेट झाला, PYQ सॉल्विंगमुळं. आता तुम्हाला सर उत्तर माहिती आहे म्हणून तुम्ही असं बोलताय का, प्रश्नाचं उत्तर आहे नाही. जेव्हा मला पहिल्यांदा माझ्या मुलींनी हा प्रश्न विचारला ऑफलाईनमध्ये, मी याच्या आधी कधीच पाहिला नव्हता आणि PYQ ॲनालिसिसमध्ये पण माझ्याकडून हा क्वेश्चन मला माहीतच नव्हतं. हे मी म्हटलं बाई मला उत्तर माहीत नाही आहे याचं, मी कधी वाचलेलं नाही आहे म्हणून मी भाष्य करू शकत नाही. वर पायऱ्या चढायला लागलो, फर्स्ट फ्लोअरलाच होतं त्या विद्यार्थ्यांनी विचारणारा. त्यांनी विचारलं सर तुम्ही काय मारलं असतं म्हणे उत्तर. मी म्हटलं असतं चूक मारलं असतं मी. का बरं म्हणे सर. सो आम्ही पाहिलं म्हणे सर बरोबर आहे, आयोगाचं चुकलं आहे म्हणे. म्हटलं असं होऊच शकत नाही. तुम्ही का बरं चूक म्हणताय म्हटलं 3 ठिकाणी मला गडबड वाटते कुठतरी, एक तर हेलियमऐवजी दुसरा गॅस असू शकतो, गडबड करायला फुल स्कोप आहे, इथं पण स्कोप आहे आणि इथं पण स्कोप आहे. नाही म्हणे सर आम्ही चेक केलं बरोबर आहे, आयोगानं चुकीचं दिलं. म्हटलं असं होऊच शकत नाही. मग मी नेटवर सर्च मारलं तर तिथं राष्ट्रपती भवनाऐवजी संसद. सर एवढं बारीक देतात का. मी म्हटलं भाई आयोग आहेत ते, त्यांना का बरं हे नवल वाटत होतं, कारण त्या नवीन होत्या, त्यांना माहीत नव्हतं. मला का बरं नवल वाटत नव्हतं त्याचं, माहीत नसताना पण उत्तर, कारण मी गेलेलो आहे त्याच्यातून. आयोग कुठं गेम करते बरोबर माहीत होतं आपल्याला. मग हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, येतं लक्षात, अतः दीप भव, येतं लक्षामध्ये. सो तुम्हाला जर पास करायची आहे स्वतःहून एक्झाम, माझं म्हणणं आहे कोणावरती डिपेंड राहिल्यापेक्षा सेल्फ रिलायंट आपण बनू आणि आपण आपलीच एक्झाम पास करून टाकू मस्तपैकी. सो हे त्याचे वेज असतात जे सहसा डिस्कस होत नाही अनेक ठिकाणी, म्हणजे किंवा शिक्षक सांगत नाही किंवा कदाचित त्यांना माहिती पण नसते त्याच्याबद्दल. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवातून येत असतात. म्हणजे मी तुम्हाला शिकवत नाही पोरांनो, मी नेहमी सांगितलेलं आहे, मी माझा अनुभव तुम्हाला देत असतो आणि तो तुम्हाला 100% परीक्षा क्रॅक करण्यासाठी खूप जास्त उपयोगात पडेल. सो आजचं सेशन कसं वाटलं तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्ही जेव्हा कमेंट्स टाकता मी ते प्रत्येक कमेंट्स वाचत असतो, त्यातून मला तुम्हाला कशाची नीड आहे हे पण लक्षात येते, तुम्हाला काय आवडते आहे, तुम्हाला आणखी कुठल्या गोष्टीची पाहिजे आहे माझ्याकडून मदत, हेल्प पाहिजे आहे, मी कोणत्या विषयावर बोललं पाहिजे ते पण तुम्ही त्याच्यामध्ये मला टाकू शकता. मी असंच एक नवीन इनिशिएटिव्ह किंवा नवीन गोष्टी ज्या सगळ्या महाराष्ट्राला मला असं वाटते उपयोगी पडू शकतात, मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत. भेटूया आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.